Welcome to this again episode of Insights, and it has been quite a fantastic response from your side, and I'm very happy to be back again here. So today we will be discussing about MSME, government schemes, and package. There were many questions that people want to understand what is the package of government of India, and if there is any package by government of Maharashtra. आणि त्यामुळे आपण ह्या वेळेस जे आहेत मागच्या वेळेस आपण वी टॉक्ट अबाउट टेक्नॉलॉजी रिलेटेड इश्यूज आणि व्हॉट आर द ऑपॉर्च्युनिटीज इन न्यूअर टेक्नॉलॉजी दॅट वुड कम अप. ह्या वेळेस आपण विल बी टॉकिंग मोस्टली अबाउट एमएसएमई. छोटे छोटे उद्योग जे आहेत ते छोटे छोट्या उद्योजकांना कशा प्रकारे आपण मदत देऊ शकतो, दॅट इज वन. आणि दुसरा नवीन आणखी काय ऑपॉर्च्युनिटीज याच्यामध्ये आहेत. पण त्याच्या आधी जस्ट लेटस रिहॅश व्हॉट वी हॅड सेड अर्लियर अँड डिस्कस्ड अर्लियर. मागच्या वेळेस खूप सारे प्रश्न आले होते. सुरुवात आपण जी इन्साइट ह्या कार्यक्रमाची सुरुवात जी आपण केली होती ती सुरुवात करत असताना आपण तेव्हा म्हटलं होतं की द मोस्ट कॉस्टलीस्ट कमोडिटी दॅट इज विथ अस ड्युरिंग दिस लॉकडाऊन इज टाइम. आणि वेळ जो आहे हा कसा निघून जातो कसा संपतो समजत नाही आपल्याला. वी हॅव रिसिव्ड orders from government of India and also just 1 hour before from government of Maharashtra also. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या आदेशामध्ये आता लॉकडाऊन जे आहे ते हळूहळू त्यांनी मोकळं करायला सुरू केलेलं आहे. त्यामुळे यू विल बी एबल टू मूव्ह फ्रीली बट ऑफकोर्स विथ सम रेस्ट्रिक्शन, नॉट सो फ्रीली. मॉल्स वगैरे जे आहेत तेही आताही बंद ठेवलेले आहेत. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत ते सुद्धा आता बंद ठेवलेले आहेत. पुढे घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये कसं त्याचा इम्पॅक्ट राहतो, भारतामध्ये कसा इम्पॅक्ट राहतो, बेस्ड ऑन द इम्पॅक्ट ऑफ दिस कोरोना अँड केसेस, लाईव्ह केसेस दॅट विल हॅव, गव्हर्नमेंट इज गोइंग टू डिसाइड ऑन फ्युचर कोर्स. पण आता बऱ्यापैकी एक लॉकडाऊन जे आहे ते ओपनिंगला सुरुवात झालेली आहे. सो द कमोडिटी विच वी हॅड विथ अस, द लक्झरी ऑफ हॅव्हिंग टाइम विथ अस, दॅट इज नाव स्लोली अँड स्लोली गोईंग अवे. मला असं वाटतं की मागच्या आठवड्यामध्ये आपण जी चर्चा केली होती त्याच्यावरून तुम्ही आता काहीतरी विचार करून ठेवला असेल आणि मे बी यू वुड बी थिंकिंग ऑफ गोइंग अहेड विथ सम काइंड ऑफ अ बिझनेस. काहीतरी आपल्या डोक्यामध्ये घेऊन पुढे जायचं असा तुमचा विचार नक्कीच असेल. त्याच्या व्यतिरिक्त आणखी ज्यांचा ऑलरेडी बिझनेस आहे त्यांना आणखी पुढे येणारे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे, कारण करोनामुळे बिझनेस जो आहे हा कमी झालेला आहे हे तर माहित आहे. मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते सुद्धा कमी झालेलं आहे आणि खूप सारे इश्यूज आहेत. जसं आता आमच्याकडे आम्ही इंडस्ट्री सुरू केले, जवळपास 60,000 युनिट्स महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी चालू आहे. ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यामध्ये जवळपास देर आर अराउंड 8 to 9 lakhs people who are already working in this industry. That means that the production has started. थोड्या थोड्या प्रमाणामध्ये का होईना हे प्रोडक्शन जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि दिस इज अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन आय वुड से. आणि मोठ्या आता आपण प्रोडक्शन जे आहे हळूहळू सुरू झालेलं आहे. याला आणखी थोडासा वेळ लागेल आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींना मग आपण म्हटलं होतं पहिल्या लेक्चरमध्ये मी टाइम, टॅलेंट आणि रिसोर्सेस ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत. ह्या आपल्याला लागणार आहेत. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लागणार आहेत. आणि म्हणून जे आहे आपण आता असाही विचार करतो की प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो का. आय एम जस्ट ट्राइंग टू रिहॅश व्हॉट आय टोल्ड यू अर्लियर. तर प्रत्येक बिझनेस सुरू करायला आपल्याला पैसे लागेलच असं नाही. या लॉकडाऊन मधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. एक गोष्ट जी आहे ज्याला पैसे जास्त लागत नाही, आता जसं मी हा ऑनलाईन प्रोग्राम करतोय तुमच्याशी बोलत आहे, तर याला जे आहेत याला खूप कमी पैसे लागत आहेत मला. हाच प्रोग्राम जर मी असं ठरवलं असतं की इंडस्ट्री डिपार्टमेंट मार्फत हा प्रोग्राम घ्यायचा, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे तुम्हाला एकत्रित बोलवायचं आणि मग प्रोग्राम करायचा, तर दॅट वुड हॅव कॉस्टेड मी अ लिटल मोर मनी दॅन व्हॉट इट इज कॉस्टिंग नाव. म्हणजे हे ऑनलाईनचं जे आहे जे माध्यम आहे याला थोडासा कमी पैसे लागतात. The program, if you are taking something online, it costs you little less, and then everybody has mobile now with them, and then you have this internet pack also. You can watch me, or you can watch any expert.
म्हणजे तुम्ही असं कुठल्याही माणसाचं बोलणं ऐकू शकता जो ह्या विषयामध्ये एक्सपर्ट असेल. जे तुम्हाला ऐकायचं आहे ते तुम्ही ऐकू शकता तुमच्या घरी राहून सुद्धा ह्या इंटरनेट टेक्नॉलॉजी. याचा अर्थ काय आहे की आता कम्युनिकेशनचा संवादाचं जे साधन आहे ते साधन फार पॉवरफुल होत आहे इंटरनेट. आतापर्यंत आपल्याला एवढी सवय नव्हती की असं एखाद्याचं भाषण जे आहे ते आपण मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर इतका वेळ बघत बसू. पण आपल्याकडे वेळ होता त्यामुळे ही थोडीशी सवय जी आहे ती आपल्याला लागलेली आहे. ह्या सवयीचा जो फायदा दुसऱ्यांना, तुम्हाला जशी सवय लागली तशी दुसऱ्यांनाही सवय लागली. या सवयीचा फायदा दुसऱ्यांनी कसा आपण करून घ्यायला पाहिजे हे थोडासा एक तुम्हाला 4-5 मिनिटांमध्ये मी सांगतो आणि देन विल कम टू अवर टॉपिक. की मी सांगत, आय वॉज टेलिंग यू दॅट वी कॅन स्टार्ट विथ अ बिझनेस विच डझंट रिक्वायर मनी. नाउ व्हॉट इज दॅट? मेनी ऑफ यू दोज आर वॉचिंग दिस, you must have some kind of a talent in you. You must have, many of you are graduates, many of you are postgraduates, some of you must be PhD also. So what you can immediately do, whatever knowledge that you have with you, जे काही नॉलेज तुमच्या सोबत आहे आता, तुम्ही you can open a Facebook page. It doesn't require much money. Facebook page open करायला काही जास्त पैसे लागत नाही. You can open that Facebook page, you can advertise about yourself, that this is what I have a knowledge of and I am going to tell you about this. You can start, जसं कुणाला गणित खूप चांगलं येत असेल, कुणाला इंग्रजी खूप चांगलं येत असेल, तर अशी खूप सारी मुलं जी आहेत या कोरोनामुळे स्कूल बंद आहेत, एज्युकेशन इन्स्टिट्यूट बंद आहेत, त्यामुळे ह्या मुलांना तुम्ही घर बसल्या शिकवू शकता. याला जास्त पैसे लागत नाही. What you can do, you can start with the free courses. हे कोर्स जे आहे तुम्ही स्वतःची ऍडव्हर्टाइजमेंट करायची, मित्रांना तुमच्या सांगा, तुमच्या गावातील लोकांना सांगा आणि इंटरनेटमुळे यू कॅन टेल इट टू एव्हरीबडी इन द वर्ल्ड. आता जगातले तुमचे क्लासेस लावतील की नाही तो भाग वेगळा, पण तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या शहरामधली लोक हळूहळू जे आहेत फ्री काहीतरी आपल्याला मिळत आहे आणि त्याचं थोडंसं अट्रॅक्टिव्ह पेज जर तुम्ही बनवलं, इफ यू आर डिझायनिंग युअर पेज, फेसबुक पेज व्हेरी नाईसली अँड टेलिंग what more things that you have and kind of expertise that you have, so people would listen to you. आणि मग जेव्हा तुम्ही मुलांना गणित शिकवा, तुम्ही त्यांना इंग्रजी शिकवा आणि हळूहळू what you can do is you can start charging them. आणि चार्ज किती करायचा? तर चार्ज जो आहे तो जास्त करायचा नाही सुरुवात. काही जण आता मोबाईलचे मोठे मोठे आपण जायंट्स बघतो, ते काय करतात, ऑल दिस मोबाईल कंपनीज दे वुड से ओ वी आर गिव्हिंग यू फ्री डेटा and they will try to attract the customers. You should also do the same thing. You should also try to attract the customers. तुमच्याकडे if you have some knowledge, if you are good at maths, if you are good at English, if you are good at engineering drawings, which is very much required, आणि कॉलेजेस बंद असल्यामुळे तुम्ही ऑनलाईन क्लासेस जे आहेत ते ऑनलाईन क्लासेस घर बसल्या तुम्ही सुरू करू शकता आणि त्याला जास्त पैसे लागत नाही. For this you don't have to go to any bank, you don't have to ask for any kind of a loan from anybody for this. This is very cheap product आणि ज्याच्यामधून तुम्ही 10 रुपयापासून फीस चार्ज करायला सुरू करायचं. बाय द टाइम 6 महिने याच्यामध्ये गेल्यानंतर then you can charge 100 rupees and number of students that you will have that would give you a kind of a resource. पैसे जे आहेत you would start earning money out of this. So this is one business which I was telling you, which is like kind of a will not cost you much and you can start immediately. दुसरं याचं आणखी हायर वर्जन जे आहे, which I was telling you in last episode of mine, was IT related, and that was I was talking about artificial intelligence, I was talking about machine learning, then I also talked about telehealth and so many things I talked about related with the latest technology. Those who have such kind of a knowledge, they should also open up these online courses. You should start, or there are already some companies who have started this. You should send your biodata, your resume to them that you are ready for such time. You can give this many hours for such kind of a teaching and this is the kind of experience that you have. But for that also you create your Facebook page or your YouTube page, your YouTube channel, and there you mention what credentials you have, what kind of certificates you have, and then slowly you can start coaching others, you can start sharing of your knowledge. And as I said, initially it has to be free if it is your own. If you are sending your biodata to some company, you should charge very less. Slowly you should charge more then. Okay,
So this is one business which came to my mind, that which doesn't require much money. So not every businesses, again I am repeating, not every businesses require a lot of money. No. So some of the businesses, you can start through such kind of resources, but you have to be very good. So you are listening to me because you feel that I am commissioner for industry, and whatever I tell would be something related. It would be something related good with the industry. And since I have knowledge, I have the authority. That is how you perceive me. So by my post, you perceive. For you will have to create a page. You will have to promote yourself, and then people would start recognizing you. If you are setting up good examples, if your teaching helps others. That way, then that publicity would happen up. But of course, you can also publicize yourself on Google. You can publicize on your Facebook. So ads also, you will have to, online ads also you will have to give. So these are some of the things which you can do it without involvement of much capital. Okay. So why I was telling you this, because MSME, when we talk about MSME, so MSME means all small businesses. So what is the definition of MSME? So if we go by 2006 definition of MSME Act, so it talks about those businesses where the fixed capital is FCI, we call it as fixed capital investment, is around 10 crores. So what government of India did now is they have made a little changes. Okay, so I'll start with that. So what they have done earlier, micro was like less than 1 crore. So now they have said that their turnover would be less than 5 crores. So it would be included in micro. Small would be a turnover with 50 crores, and medium would be a turnover with 100 crores. So this turnover was not there earlier. Government of India came out with a package. So that also we will today talk about. And of course, not everybody may be happy with the package, but the government also has some restrictions. Restrictions in a sense like mm, everything boils down to money actually, and then resources which government has. So they have to work within constraints. So the package what has been given just now is what is within the some constraints of the government. But having said that, let me also tell you that if you have some suggestions that how do we modify this package, or what if you expect something more from government of Maharashtra or central government, you can please give suggestions when we go for a question and answer session from during this session, and then we can I can take it up on your behalf with the government. We are also trying to come out with some kind of help to MSME sector. But that I will tell you later on. So let us start with the definition of MSME. So I said that now it has been little change, and then micro would also include those where the turnover is less than 5 crores, small turnover with 50 crores, and medium would be turnover. They would have a turnover of less than 100 crores. Okay. In addition, we have recently come out with new industrial policy for government of Maharashtra. And being a development commissioner industry, डेव्हलपमेंट कमिशनर इंडस्ट्री म्हणून मी ती इंडस्ट्रियल पॉलिसी जी आहे ती बनवून गव्हर्नमेंटला सादर केलेली होती. आणि त्यामध्ये आपण एक खूप मोठा चेंज केलेला आहे. म्हणजे आता केंद्र शासनाने मायक्रो जे आहे ते 5 कोटी, स्मॉल जे आहे ते 50 कोटी, आणि मीडियम जे आहे ते 100 कोटी टर्नओव्हर असलेल्यांना MSMEच्या व्याख्येमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. In government of Maharashtra's policy, what we have done is that medium government of India, as per definition of government of India, medium industries are those with fixed FCI of 20 crores. पण आम्ही महाराष्ट्रामध्ये काय केलं, what we have done in Maharashtra is we have increased this limit. कारण MSME जे आहेत हा MSME गाभा आहे आणि इंडस्ट्रीचा, आणि खूप साऱ्या एम्प्लॉयमेंट जे आहेत, एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल खूप जास्त असल्यामुळे त्या एम्प्लॉयमेंटच्या आधारावर आपण MSMEना जास्त प्रमोट करायचं असं महाराष्ट्र शासनाचं धोरण ठरवलेलं आहे. आणि आपण काय केलेलं आहे की
50 कोटी ज्यांचं इन्व्हेस्टमेंट असेल, 50 कोटीपर्यंतही आपलं जरी इन्व्हेस्टमेंट असेल तरी त्यांना आम्ही शासनाचे इन्सेंटिव्ह जे आहेत ते जे लहान उद्योजकांना MSME जे मिळतात ते ह्या 50 कोटी पर्यंतच्या उद्योजकांना ते इन्सेंटिव्ह देणं आम्ही मंजूर केलेलं आहे ह्या नवीन धोरणामध्ये. आधी काय व्हायचं की 10 कोटीच्या वर असणारे जे युनिट आहेत हे लार्ज युनिट म्हणून गणल्या जायचं आणि त्यांना शासनाचे जे फायदे आहेत ते फार अल्प मिळायचे. तर हा एक खूप मोठा बेनिफिट जो आहे तो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या स्कीम मधून तुम्हाला मिळू शकतो. पण हे कधी लागू होतं, हे जेव्हा तुम्ही प्रोडक्शन मध्ये जाता त्याच्यानंतर मग आम्ही जे बेनिफिट तुम्हाला देतो त्याच्यामध्ये लागू. तर याला आम्ही म्हणतो इंडस्ट्रियल प्रमोशन स्कीम. त्याच्यामध्ये ह्या IPS मध्ये आम्ही सबसिडी देतो. ही सबसिडी कशा प्रकारची असते, जेव्हा तुम्ही प्रोडक्शन मध्ये जाता आणि तुमचं 50 कोटी, if your FCI is around 50 crores and then you go into production, every year you produce something and then you pay taxes to the government. दरवर्षी तुम्ही काहीतरी प्रोडक्शन करता आणि टॅक्सेस गव्हर्नमेंटला जे भरतात त्या टॅक्स मधून जो स्टेट गव्हर्नमेंटला मिळतो तो आम्ही त्या MSME ला वापस करतो, म्हणजे तुम्हाला तो आम्ही वापस करतो. पण तुम्हाला रजिस्टर करावं लागतं आमच्याकडे आणि तुम्हाला ती मागणी करावी लागते. ही सगळी प्रोसेस जी आहे ती आम्ही ऑनलाईन केलेली आहे. ज्या MSME जे आहेत हे DICच्या जनरल मॅनेजरच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आणि हे अर्ज करताना मग तुम्हाला ह्या स्कीमची माहिती, तसे ह्या सगळ्या स्कीम ज्या आहेत ते डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. आमचं मागच्या वेळेस मी तुम्हाला म्हटलं होतं की वी हॅव दिस व्हेरी नाईस पोर्टल ऑफ मैत्री. सो ऑल दी स्कीम्स आर अवेलेबल ऑन दॅट मैत्री पोर्टल ऑल्सो. आणि तुम्हाला काही समजलं नाही तर एक साधा छोटासा मेल जो आहे तुमच्या क्वेरीज सहित तुम्ही मैत्रीच्या पोर्टलवर टाकायचा, त्याचं उत्तर जे आहे ते आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. सो वी हॅव मेड इट दॅट सिम्पल. आणखी एक महत्वाची गोष्ट आम्ही केलेली आहे की ह्या नवीन पॅकेजच्या संदर्भामध्ये असणाऱ्या ज्या काही क्वेरीज असतील आहे त्याच्याकरिता आम्ही मैत्रीमध्येच एक स्वतंत्रपणे ऑफिसर जे आहेत रिजनल साठी आम्ही रिजनल ऑफिसर्स त्या ठिकाणी नेमलेले आहेत. म्हणजे नागपूर डिव्हिजन साठी एक सेपरेट ऑफिसर आम्ही नेमलेला आहे, एक अमरावती डिव्हिजन आहे, औरंगाबाद आहे, नाशिक, पुणे, सो ऑन. याच्याकरिता आम्ही सेपरेट अधिकारी त्या ठिकाणी नेमलेले आहेत. त्यामुळे त्याचाही फायदा जो आहे तो तुम्हाला नक्कीच होईल. सो आय वॉज कमिंग डाऊन टू द डेफिनेशन ऑफ MSME आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंट देत असलेले जे स्कीम्स आहेत त्याचा फायदा आपल्याला कसा होऊ शकतो ते मी सांगत होतो. पण हे आपण सगळं डिस्कस करतोय ते करोनाच्या बॅकग्राऊंडवर आपण हे सगळं डिस्कस करतोय आहे. आणि ह्या करोनामध्ये मग आता MSME ची व्याख्या तुम्हाला सांगितलं, थोडासा बदललेली व्याख्या जी आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे. मग ह्यामध्ये ज्या गोष्टी आम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जे आहे यांनी आणखी ज्या वेगवेगळ्या इन्सेंटिव्ह जे दिलेले आहेत ते पण मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही जेव्हा स्वतःचे युनिट्स स्थापन करता तर शासनाची याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत. एक खूप महत्वाची योजना आज या ठिकाणी आपण डिस्कस करूया, ज्याचा आम्ही मागच्या सप्टेंबरमध्ये आम्ही ती लॉन्च केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याला खूप चांगला आम्हाला रिस्पॉन्स मिळाला. जवळपास 27 त्याला आपण मुख्यमंत्री रोजगार योजना जी आहे असं आपण म्हणतो, चीफ मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की बऱ्याच वर्षापासून प्राईम मिनिस्टर PMEGP नावाची योजना अशी अस्तित्वात होती. पण महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या आपल्याकडे असणारं जे एन्व्हायरमेंट आहे इंडस्ट्रीसाठी खूप पूरक आहे. रुरल एरियामध्ये असेल किंवा अर्बन एरियामध्ये असेल दोन्हीसाठी चांगलं पूरक वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि माझ्या असं लक्षात आलं की आपण जे केंद्र शासनाने दिलेले टार्गेट आहे ते फार कमी पडत आणि त्याच्यामुळे आपण वी हॅव गॉन अहेड की ते टार्गेट इज व्हेरी लेस फॉर महाराष्ट्र. देअरफॉर वी हॅव गॉन अहेड अँड देन कन्सेप्च्युअलाइज्ड. आम्ही ती DC ऑफिसने माझ्या ऑफिसमध्ये आम्ही ती स्कीम बनवली, मुख्यमंत्री रोजगार योजना, आणि ती स्कीम जी आहे ती आम्ही शासनाला मागच्या वर्षामध्ये सादर केली आणि शासनाने ते बघून त्याचं फार कौतुकही झालं स्कीमचं. आणि ती भारत देशामधली कुठल्याही राज्याने सादर केलेली इम्प्लिमेंट करत असलेली सगळ्यात मोठी स्कीम आहे. म्हणजे ही चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम ही आपण थोडंसं वेगळं बनवलेली आहे पंतप्रधान योजनेपासून. In PMEGP, you will find that the limit of unit that you can take is around 25 lakhs only. Whereas in CMEGP, you can set up a unit worth 50 lakhs.
50 लाखापर्यंत आपण जे युनिट जे आहे ते या ठिकाणी आपण सेटअप करू शकतो. आणि हे करीत असताना याचा प्रोजेक्ट मात्र जो आहे हा तुम्हाला ऑनलाईन सबमिट करता येतो. आमचे जे जनरल मॅनेजर आहेत DICचे त्यांच्याकडे तुम्हाला सबमिट करता येईल. त्यानंतर कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे, त्यांच्या थ्रू मग हे प्रकरण बँकेकडे जातात आणि बँक तुम्हाला मग त्याचं लोन सँक्शन करतं. लोन सँक्शन झाल्यानंतर त्याची सबसिडी जी आहे आम्ही बँकेमध्ये जमा करतो, पण तुम्हाला ती तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल प्रोडक्शन मध्ये जाता. काय झालंय की गव्हर्नमेंटचा जो अनुभव आहे, ज्यामध्ये फ्रंट एंड सबसिडी दिली जायची, त्या स्कीमचा अनुभव गव्हर्नमेंटचा हा तेवढा चांगला नाही आहे. आणि त्यामुळे काय झालंय की आपण ती बॅक एंड सबसिडी म्हणून आता द्यायला लागलो, जेणेकरून आधी प्रोडक्शनमध्ये जायचं. प्रोडक्शनमध्ये गेल्यानंतर मग हे जवळपास 20 ते 35% पर्यंतची जी सबसिडी आहे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे पैसे हळूहळू जे आहे तुमचे ते कट होत जाणार. त्याचे इन्स्टॉलमेंट्स जे आहेत तुम्हाला भरावे लागत नाही. आणि हे करीत असताना यामध्ये जसं मी सांगितलं की इंडस्ट्रियल प्रमोशन स्कीम आमची जी आहे त्याच्यामध्ये जी सबसिडी मिळते, त्याच्याकरिता मात्र बरेचसे MSME जे आहेत ते आमच्याकडे अर्ज करताना दिसत नाही. त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात की ज्यांचा एखादी जमीन असेल तिथे किंवा बिल्डिंग प्लॅन असेल तो अप्रूव्ह झालेला नसेल, तर तुम्ही जेव्हाही छोटा उद्योग आपला टाकता तर कृपया त्याचं लागत असणारा बिल्डिंग प्लॅन अप्रूव्हल असेल ते घ्यायचं. त्याला दुसऱ्या ज्या काही गोष्टी लागतात, इलेक्ट्रिसिटीचं बिल तुमच्याकडे असायला पाहिजे. ह्या गोष्टी पूर्तता तुम्ही आधीपासूनच करून ठेवायची, जेणेकरून तुम्हाला आमच्या ऑफिसकडून मिळत असणारी सबसिडी जी आहे ती मिळू शकेल तुम्ही प्रोडक्शन मध्ये गेल्यानंतर. आणखी एक महत्त्वाचा फायदा होतो की कुठलंही जी स्कीम ही गव्हर्नमेंटची MSME साठी जी स्कीम आहे त्याच्यामध्ये आम्ही 5% इंटरेस्ट सबसिडी देतो. कुठलाही जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट आपण सगळेच्या सगळे पैसे जे आहेत ते आपण स्वतः लावत नाही. बँकेकडून जेव्हा आपण कर्ज घेतो तर आपल्याला 10-12% पर्यंत 14% पर्यंतचं आपल्याला व्याज भरावं लागतं. आणि काय होतं की हा व्याज जो आहे हे व्याज आपण आपल्या पैशामधून जो प्रॉफिट आहे त्याच्यामधून आपल्याला द्यावं लागतं. म्हणून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने असं ठरवलेलं आहे की ज्या छोट्या-छोट्या MSME आहेत, यांचा भरावा लागणारा जो व्याज आहे, हा याच्यामधला 5% व्याज आम्ही भरणार आहोत. Government of Maharashtra भरायला. So there is a interest subvention scheme from Government of Maharashtra for MSME wherein we give 5%. We give 5% of this to the manufacturer or to the guy who is service provider. या चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम मध्ये 10 लाखापर्यंत तुम्हाला सर्व्हिस इंडस्ट्री स्वतःची टाकतात. 10 लाखामध्ये तुम्हाला कॉम्प्युटरचा सेटअप जो आहे तो तुम्ही आरामात करू शकता किंवा स्वतःचा एखादा खूप चांगलं सलून तुम्हाला टाकायचं असेल ते सलूनही तुम्ही खूप चांगलं टाकू शकता. आणि आता मात्र ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक काळजी मात्र आपण घ्यायला पाहिजे. आपलं जे स्वतःचं ऑफिस असेल, कुठलंही दुकान असेल ते स्वच्छ नीटनेटकं ठेवायचं. त्याच्यामध्ये सॅनिटायझर ठेवायचा, आपण स्वतःही मास्क लावून ठेवायचं. एवढी काळजी आपण सगळ्यांनीच घ्यावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे, कारण कोरोनाशी आपल्याला फाईट करायचं आहे. And united we have to fight this corona. It is not an individual effort. It is the effort of the community. आणि तशा प्रकारे आपल्याला फाईट करायची आहे. मग आता आपण ते 5% वर परत येतो मी. ती 5% जे तुम्हाला मिळणार ते तुम्ही जसं मी म्हटलं की बँकेचं लोन तुम्ही घेतल्यानंतर जो रेट ऑफ इंटरेस्ट लागतो त्यातले 5% आम्ही तुम्हाला माफी देतो. MSME साठी आणखी आपण जे मागासलेले क्षेत्र जे आहेत त्याच्यामध्ये आपण एनर्जी सबसिडी सुद्धा आपण दिलेली आहे. ₹1 जो आहे एनर्जी बिलामध्ये आम्ही तुमच्या कपात करून तुम्हाला देतो. ED जे आहे इलेक्ट्रिक ड्युटी आपल्या इलेक्ट्रिक बिलावर आणखी लागत असते. ती जवळपास 9% असते. ती सुद्धा आम्ही माफ करतो. पण बऱ्याच जणांना ह्या योजना माहीत नसल्यामुळे ते आमच्याकडे अप्रोच करत नाही. आणि काही जणांचे जे आहेत की त्यांचे डॉक्युमेंट्स पूर्ण नसल्यामुळे ते करू शकत नाही. म्हणून नवीन उद्योजकांना ज्यांनी आता या मुख्यमंत्री रोजगार योजनेमधून खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला आहे आणि त्याच्यामधून आपण जेव्हा हे प्रोजेक्ट बँकेकडे तुम्ही टाकलेले आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या लागणाऱ्या जे परवानग्या आहेत त्या परवानग्या मात्र आपण परत एकदा आठवण करून देतो, त्या मात्र सगळ्या आपण घ्यायला पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही मैत्री आमचा जो कक्ष आहे तो याच्यासाठी आहे, इज ऑफ डुईंग बिझनेस साठी आहे. तर त्याला तुम्ही अर्ज करायचा की ही परवानगीसाठी तुम्हाला वेळ लागत आहे किंवा कुणी अधिकारी जो आहे तो त्रास देत आहे.
तर आम्हाला इथे केल्यानंतर वी विल कॉन्टॅक्ट दोज ऑफिसेस डायरेक्टली. वी कॅन कॉन्टॅक्ट अँड वी विल कॉन्टॅक्ट दोज ऑफिसर्स डायरेक्टली, आणि तुम्हाला त्या परवानग्या लवकर मिळवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आता हे सगळं करत असताना ह्या छोट्या छोटे उद्योग जे आहेत ते मी तुम्हाला जे सांगत आहे, आणि गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स तुम्हाला मी सांगत आहे, देर आर सम इश्यूज इन्व्हॉल्व. कारण आपण हे नवीन बिझनेसेस जे तयार करीत आहोत, यू वुड ऑलवेज से की आता हा कोरोना कोविडचा टाइम आहे, त्यामुळे आम्ही कसं करायचं. लेट मी गिव्ह यू एन एक्झाम्पल ऑफ 2008-2009. ॲट द टाइम व्हॉट हॅपन, देर वॉज अ रिसेशन ॲट द टाइम. सो तुम्हाला आठवत असेल की तेव्हा बँकिंगचा फार मोठा स्कॅम त्यावेळेस झालेला होता. आपल्याकडे नाही, दुसरीकडे. आपले हे आता झालेले स्कॅम हे वेगळे आहे. दुसरीकडे झालेला होता, आणि लेमन नावाची बँक, जर तुम्हाला लेमन हे जर प्रकरण तुम्हाला आठवत असेल, तर काही जणांना ते माहीत असेल. आणि अमेरिकेमध्येही थोडासा इश्यू जो आहे, होम रेंट होम्सच्या बद्दलचं जे लोन आहे त्याच्याबद्दलचा मोठा इश्यू झाला होता, आणि थोडासा रिसेशन त्यावेळेस आलेलं होतं. परंतु ते रिसेशन जेव्हा जगभरामध्ये पसरलं, एक बँक दुसऱ्या बँकेला अटॅक असं जाऊन थोडासा कोलॅप्स सारखं पोझिशन झाली होती. बट स्टील, in 1 year's time, the first country which came out of it was India. Another country which came out of it was China. त्यामुळे दोन कंट्रीज ज्या आहेत, इंडिया आणि चायना, यांचा पॉप्युलेशन, आतमध्ये असणारी इकोसिस्टीम ही थोडीशी एकमेकाशी चांगली कनेक्टेड असल्यामुळे तेवढा फरक आपल्यावर पडला नाही. म्हणून मला असं वाटतं की ह्याही वेळेस, आणि सगळेजणही सांगत आहेत, मीच एकटा आहे असं नाही. मी आता एक 3-4 आठवड्या आधी, around 3-4 weeks before, I was in one seminar where I was one of the speaker, and chief economist of World Trade Organization from Switzerland, he was also one of the speaker there. He also said same thing, that India is likely to recover faster. आता आपल्याकडे जे आहे, ॲग्रिकल्चर इकॉनॉमी जी आहे ती पण बऱ्यापैकी आपल्याकडे आहे, आणि यावेळेसचं मान्सून चांगलं राहील असा सगळ्यांचाच अंदाज आहे. मागे मी बोललो होतो. त्यामुळे रुरल इकॉनॉमी वुड स्टार्ट रोलिंग. पण आधी ज्या प्रमाणामध्ये आपण फास्ट ग्रोथ म्हणत होतो, तशी फास्ट ग्रोथ होणार नाही, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. पण फास्ट ग्रोथ जरी झाली नाही तरी ह्या एका वर्षामध्ये मात्र आपण ह्याच्या बाहेर येऊ, असं चित्र सध्या मला तरी दिसत आहे. आज जरी करोनाचा मोठा प्रभाव आपल्याला मुंबईमध्ये जाणवत असेल, महाराष्ट्रामध्ये जाणवत असेल, तरी एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की हे जे आहेत, ह्या वर्षाअखेरपर्यंत आपल्याला नक्कीच व्हॅक्सिन जे आहे ते व्हॅक्सिन आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि व्हॅक्सिनच्याही आधी जो आहे, या करोनाचा प्रभाव हळूहळू कमी झालेला असेल. कारण आपल्या एवढ्या महाराष्ट्रामध्ये फॉर्च्युनेटली रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण जे आहे हे थोडंसं जास्त आहे, आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे ती हर्ड इम्युनिटी डेव्हलप होण्यामध्ये हळूहळू होईल आहे. आणि परंतु याला मात्र काही कालावधी जाणार आहे. जून महिन्याचं एक्सटेन्शन आपण लॉकडाऊनचं करतोय, पण हळूहळू आता आपण सगळ्या गोष्टी सुरू करतोय. हळूहळू वी आर ओपनिंग अप नाव. सो जसं जसं हे लॉकडाऊन ओपन होतंय, तसं तसं आपलं माइंड सुद्धा आता हळूहळू आपण ओपन करायला पाहिजे. म्हणजे हा जो फ्रेशनेस आहे, आता लॉकडाऊनचा संपूर्ण हळू नवीन सुरुवात होत आहे, दॅट फ्रेशनेस ऑफ माइंड शुड ऑल्सो कम इन अवर माइंड नाव. नाव मीन्स नाव आत्ताच यायला पाहिजे आपल्याकडे, कारण आत्ताच ऑर्डर्स जे आहेत ते गव्हर्नमेंटचे आलेले आहेत. सो वी शुड स्टार्ट थिंकिंग नाव दॅट वेन दिस ओपन्स अप, आतापर्यंत आपण जो विचार केलेला आहे तो प्रत्यक्षामध्ये कसा आणायचा, हाऊ डू वी रिअली इम्प्लिमेंट दोज प्लॅन्स नाव. आणि आणखी 7-8 दिवस आपल्याला वेळ आहे, त्याच्यामध्ये आता काही ना काही आपल्या मनामध्ये विचार आपण करून ठेवायला पाहिजे, सो दॅट फ्रॉम जुलै यू विल हॅव टू देन, बाय दॅट टाइम यू विल नीड युअर प्रोजेक्ट रिपोर्ट. जुलैपर्यंत तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट असायला पाहिजे, आणि तो प्रोजेक्ट रिपोर्ट झाल्यानंतर मग तुम्हाला बँकामध्ये जावं लागेल. बँकमध्ये जाताना तुम्हाला चक्रा माराव्या लागतात. मला माहित आहे, माझ्याकडे खूप सारे कंप्लेंट जे आहेत ते CMEGPच्या संदर्भात आलेले आहेत, की जर आम्ही अर्ज भरलेले आहे तरी बँकवाले आम्हाला उभं करत नाही किंवा लोन देत नाही. अशा कंप्लेंट्स आम्ही आता घेणारच आहोत. किंवा आता करोना असल्यामुळे आम्हालाही जास्त कुठे फिरता येत नाही, आणि सगळे काम जे आहेत ते जरा थोडेसे ठप्प झालेले आहेत, हे मान्य करतो. पण जसं मी म्हटलं की नाव विल बी ओपनिंग अप. ह्या वर्षाचंही आपण जे आहे ते आमच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत बँकांच्याही मीटिंग घेऊन आता आपण ही प्रोसेस जी आहे ती आता सुरू करतोय आम्ही. त्यामुळे सुरू करतोय, उद्यापासून आम्ही जे आहे
ते याला सुरू करत आहोत. ह्या कंप्लेंट्सही आम्ही निराकरण करायचा नक्कीच प्रयत्न करू. पण एक गोष्ट आणखी माझ्या एक लक्षात येत आहे, की मुख्यमंत्री रोजगार योजना जी आहे ही 50 लाखापर्यंतची स्कीम आहे. शासनाच्या कुठल्याही स्कीम ह्या ज्या शेवटच्या टप्प्यापर्यंतच्या ज्या असतात, अशा बघितलं जातं की खूप सारी लोक मग तेवढा अर्ज करतात. का? तर मग तेवढी जास्त सबसिडी आपल्याला मिळते म्हणून. कृपा करून असं करू नका. जेवढा मोठा प्रोजेक्ट तुमचा असेल आहे, बँकवाले आणखी तेवढंच ते बिंग लावून तपासणी करणार आहे. कारण शेवटी त्यांना पैसे द्यावे लागतात आणि पैसे वापस येतील की नाही हे सुद्धा त्यांना बघावं लागतं. इट्स ऑल पब्लिक मनी ॲक्चुअली. पण आपल्याला वाटत असतं की आपलाच फॉर्म त्यांनी रिजेक्ट केलेला आहे, मग आपल्याला काहीच मिळत नाही. त्यामुळे निराश होऊ नका. निराश होऊ नका. छोट्यापासूनही जरी आपण सुरुवात केली, एकदम मोठ्यावर जायची आवश्यकता नाही. छोट्यापासून करा आणि कुठलाही बिझनेस सुरू करायच्या आधी एक गोष्ट शिका. ती म्हणजे आपला माल जो आहे याचं मार्केटिंग कसं करायचं हे तुम्ही आधी शिका. सुरू करायच्या आधी शिका. तुमच्याच मालाचं नाही. तुमचा माल अजून तयार नसेल, तर तो माल ज्याचा तयार आहे त्याच्याकडून घेऊन तो विकायचा बघा. समजा तेही तुम्हाला अवेलेबल नाही, तर तुमच्याकडे इथे असलेला नाव दिस आय हॅव दिस पेन विथ मी. हा पेन तुम्ही तुमच्या मित्राला जर ₹5 घेतला असेल, तर त्याला ₹6 विकायचा प्रयत्न करा. व्हॉट आय एम टेलिंग यू इज यू डेव्हलप युअर मार्केटिंग स्किल. मी तुम्हाला हे गंमत म्हणून सांगत नाही, पण हे मार्केटिंग स्किल तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. मी बरेचसे अशा प्रकारचे एंटरप्रेन्योर्ससाठी भाषणं देत राहतो. माझ्या ऑफिसमध्ये एक जण मला भेटायला आला आणि मुलगाच होता तो, एक 24-25 वर्षाचा मुलगा असेल, कल्याणला राहत होता. तो भेटायला आला. मी खूप बिझी होतो. तो संध्याकाळपर्यंत बसून राहिला. पण नंतर माझ्या लक्षात आले की तो बसलाय. मी बोलावलं त्याला आणि मग मी विचारलं की तो काय आहे म्हणून. तो म्हटला की सर माझं काही काम नाही, मला फक्त तुमच्याशी भेटायचं होतं. खूप फार इच्छा होती भेटायची म्हणून मी भेटायला आलो. अरे म्हटलं फक्त भेटायसाठी इथपर्यंत कशाला? नाही म्हणे काही मला सांगायचं सुद्धा आहे. म्हटलं सांग, प्लीज टेल मी व्हॉट यू वॉन्ट टू टेल. सो दिस गाय वॉज वेटिंग सिन्स afternoon for 3-4 hours to meet me in my office. So what he said that sir, I listened to one of your seminar and then there you said that you have to learn marketing first. So I have started marketing some of the products. I said what do you manufacture? तू मॅन्युफॅक्चरिंग काय करतो स्वतःचं, मार्केटिंगचं तू सुरू केलंस म्हणून. व्हॉट ही सेड अँड इट सरप्राइज मी. ही सेड की मी काही मॅन्युफॅक्चरिंग केलेलं नाही आहे. मग देन आय आस्क्ड हिम इफ यू आर नॉट मॅन्युफॅक्चरिंग एनिथिंग व्हॉट डू यू सेल. ही सेड सर मी तिथे कल्याण, आय स्टे इन कल्याण अँड आय सेल लॉक अँड की. काय? कुलूप किल्ली. तिथल्या आजूबाजूच्या गावामध्ये आय सेल दिस लॉक अँड कीज टू नियर बाय विलेजेस and I earn around 10,000 rupees a month. आता 10,000 रुपये तुम्हाला काही जणांना खूप जास्त वाटणार नाही. But he said after 2 months I will be selling such kind of a pens in those rural areas because I want to gain expertise in marketing. आणि तो सांगली जिल्ह्यातला इथे येऊन राहिला होता आणि तो ते शिकत होता. I will tell you that one day he will certainly become a good businessman. आणि तेव्हा तो लाखो रुपये कमवेल. आता तो 1000 मध्येच कमवतो. पण त्याचं स्वप्न एकदम क्लिअर आहे की मला बिझनेस चांगला करूनच दाखवायचा. ही इज लर्निंग मार्केटिंग थ्रू सच काइंड ऑफ स्किल्स. अशा स्किल्स तो हळूहळू स्वतःचा डेव्हलप करत आहे. त्यामुळे एक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जायचं आपलं स्वप्न जरी असेल, सर्व्हिस सेक्टर मध्येही जायचं स्वप्न असेल, तरी त्याचं मार्केटिंग जे आहे ते आपण शिकायला पाहिजे. आणि हे when you are trying to learn this kind of skills, हे फार आजूबाजूला असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही शिकायला पाहिजे. काल माझा आणखी एक सेमिनार होता. तुम्हाला म्हटलं मी बरेचसे असे सेमिनार करत राहतो. तो आपण आपली जी आगरी कोळी कम्युनिटी जी आहे मुंबईची, त्यातल्या तरुण मुलांनी तो ठेवला होता. फार सुंदर ठेवलं. काही तरुण मुलं आमच्यासोबत काम करतात आगरी कोळी समाजाची सुद्धा. त्यांचा मेन जो आहे तो बिझनेस फिशिंगचा आहे. फिश पकडतात. त्यांच्या एवढा एक्सपर्टीज कुणाकडे नाही फिश पकडण्याचा. 2-2, 3-3 आठवडे समुद्रामध्ये राहतात आणि मग वापस येतात. एवढं आपण नाही राहू शकत. आपण फिश मात्र खाऊ शकतो, प्रॉन्स खाऊ शकतो. मलाही सी फूड खूप आवडतं. तर मी त्यांच्याशी चर्चा जेव्हा करीत होतो, ते इंटरॅक्शन करीत होतो, तर त्यांच्यामध्ये एक गोष्ट आहे की ते विक्री कोण करतं. हे जरी मासेमारीसाठी समुद्रामध्ये पुरुष लोक जात असले तरी त्यांच्या महिला ज्या आहेत ह्या सकाळी पहाटे उठतात. 3 वाजता 4 वाजता उठतात. त्या
फिश आलेला असतो त्याला साफसफाई करतात, बाजारामध्ये जातात, तिथे ते मच्छी बाजारामध्ये जाऊन ते विकतात. तर ते जे त्यांचं विकण्याची शैली आहे ती फार सुंदर आहे. फक्त त्याला आणखी सोफिस्टिकेटेड याच्यामध्ये कसं करायचं, हे थोडंसं त्यांना वे दाखवायची गरज आहे. आय थिंक दे वुड एक्सेल. आणि मी त्यांना सांगितलं, की तुम्ही तुमच्यातले 2 वर्षाचं टार्गेट घ्या, की तुमच्यामध्ये आपल्याला 50 बिझनेसमन तयार करायचे आहेत. आणि त्याच्यामधली मी गॅरंटी घेतली, की 10 ते 15 जण जे आहेत, त्यांना मेंटरिंग करायची जबाबदारी मी घेतो. बाकीचं तुमच्या समाजातील लोकांनी येऊन त्यांनीही करायला पाहिजे. दे अग्री टू इट. तर हे जे आहेत ह्या छोट्या-छोट्या गोष्टी मार्केटिंग स्किलच्या ज्या आहेत, हे आपण शिकणं फारच गरजेचं असतं. आणि एम-एस-एम-ई साठी जेव्हा आपण अशा प्रकारचा प्रयत्न करतो, तर शासनाच्या जशा वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, प्राईम मिनिस्टर रोजगार योजना आहे, चीफ मिनिस्टर रोजगार योजना जी आहे, ही सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आणखी दुसरा कोकण विभाग जर आपण बघितला, तर त्याकरिता आपण कॉयर इंडस्ट्रीसाठी आपण एक फार चांगली योजना महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे. तर या कॉयर इंडस्ट्रीमध्ये काय आहे, आपण म्हणतो नारळाला कल्पवृक्ष असं म्हणतो, त्याचं काहीच वाया जात नाही, ही गोष्ट खरी आहे. आणि जसं कॉयर ह्या नारळाच्या भुशापासून जे आहेत किंवा त्याच्या वरचं असणारी जी दोरी आहे त्याच्यापासून आपण मोठ्या दोऱ्या बनवतो, दोरखंड बनवतो, पायपुसण्या बनवतो. कॉयरच्या मॅट्रेस असतात, मॅट्रेस, त्या कॉयरच्या मॅट्रेसही आपण बनवू शकतो. ह्या कॉयरच्या मॅट्रेस बनवत असताना महाराष्ट्रामध्ये फक्त एक कंपनी आहे अहमदनगरला. किती? फक्त एक. आपण सिव्हिल हॉस्पिटल वगैरे मध्ये भरपूर माल लागतो याचा, पण ती एकच कंपनी आहे. कारण महाराष्ट्रामध्ये कॉयरवर प्रोसेसिंग करणारं प्रमाण जे आहे ते फार कमी आहे. आणि फक्त 1% किती? 1% ओन्ली 1% ऑफ कॉयर इज processed in Maharashtra. Whereas if you go to Kerala, 50% of the coir is processed there. And whatever you see, what आहे आपल्या पायपुसण्या वगैरे जे आहेत, whatever you see around in Mumbai or in Maharashtra, those are maximum of it is being imported from Kerala. Kerala मधून ह्या गोष्टी आपल्याला इथे येतात. And here we have lot of raw material, but we are not processing it. So we came out with this coir industry scheme, wherein if you are setting up your industry in this coir sector, we are ready to give you around 30 to 35% of capital subsidy. Capital subsidy कुठेच नाही, ती CMEGP मध्ये आहे आणि ह्या कॉयर इंडस्ट्रीच्या पॉलिसीमध्ये आम्ही ठेवलेली आहे. याच्याही वर आणखी जो आहे तुम्हाला सांगतो, की खूप सारे म्हणजे 40-50 प्रकारचे प्रोडक्ट जे आहेत त्या कॉयर इंडस्ट्री पासून बनू शकतात. इफ यू सी gardening in gardens, we use this coco pith. So this coco pith is it absorbs water, so it is very useful for plantation in gardens. त्यामुळे हे कोकोपीट बनवण्याचे हे मशिनी जे आहेत जास्त महाग नाही आहेत. हा आपल्या मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये सहजपणे बसू शकतात. अशा प्रकारचे उद्योगधंदे जे आहेत ते आपण करायला पाहिजे. ॲग्रो प्रोसेसिंग साठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र गिव्स लिटल मोर इन्सेंटिव्ह. बाकीच्या ज्या इन्सेंटिव्ह मी तुम्हाला सांगितलं याच्यापेक्षा वी गिव्ह 20% ॲडिशनल इन्सेंटिव्ह फॉर ॲग्रिकल्चर युनिट्स, ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग युनिट. सो दॅट इज वन एरिया विच वी वुड बी नाव फोकसिंग ऑन. And therefore we are trying that in rural area more and more agro processing units should come up. And what we are going to do, आम्ही आता आणखी असं करणार आहोत की प्रत्येक डिव्हिजन वाईज हे कोरोनाचं आटोपल्यानंतर आम्ही प्रत्येक जिल्हा वाईज अशा प्रकारचे मेळावे घेऊन तिथे आणखी जास्तीचं आता ह्यामध्ये इंटरनेटद्वारे एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती, आय कॅन टेल यू इच अँड एव्हरी स्कीम, पण हे रफ बॅकग्राऊंड मी तुम्हाला एक देत आहे. तर त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारचे सेमिनार्स आम्ही घेणार आहोत. त्यामध्ये ही सगळी डिटेल माहिती जी आहे ती आम्ही तुम्हाला पुरवायचा प्रयत्न करणार आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त आणखी आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची महिला धोरणाची एक स्कीम आहे आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी असा प्रयत्न करतोय की महिलांना प्राधान्य द्यायचं. आणि त्यामध्ये आपण जवळपास मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये आम्ही 30% महिलांना प्राधान्य देत आहोत. जेवढं टार्गेट आहे त्याच्या 30% महिलांसाठी राहणार आहे. आणि मला फार आनंद होतो एका गोष्टीचा, की ह्या मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये 40% महिलांनी फॉर्म्स भरलेले आहेत. सो आय एम व्हेरी हॅपी दॅट 40% ऑफ वुमेन एंटरप्रेन्योर्स they have applied through this Chief Minister's Employment Generation Program. I think this is a very, very welcome change. And I have been asking my officers to promote women entrepreneurship.
ती मी जेव्हा DC कमिशनर म्हणून जॉईन झालो तर ती पहिली पॉलिसी जी आहे ती झाली आणि माझा त्यामध्ये सहभाग होता, मोठा सहभाग होता, हे मला सांगायला फार मला आनंद वाटतो. आणि ते हळू-हळू जे आहेत ह्या सगळ्या स्कीम्स आपण आता मॅच्युरिटीकडे घेऊन जात आहोत आणि एक MSMEचा वेगळा सेल जो आहे तो आम्ही याच्याकरता करीत आहोत. जसं मी मैत्रीचं तुम्हाला म्हटलं, तर ह्या मैत्री ज्या आहेत ह्या स्टेट लेव्हलला ज्या असणार आहेत ह्या आपण इथे घेऊन जाणार आहोत. रिजनल लेव्हलला सुद्धा त्यांचे ऑफिस हळू-हळू होतील आहे. एवढ्या लवकर नाही, आता कोरोनामुळे थोडासा प्लॅन आम्हाला पुढे ढकलावा लागत आहे. पण तरी सुद्धा ही सिस्टीम आम्ही अशा प्रकारची डेव्हलप करायचा प्रयत्न करू की तुम्हाला ही मदत होणार आहे. आता हे करीत असताना मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण एक पॅकेज जाहीर केलंय, तेही तुम्हाला आता आपल्या याच्यामध्ये पॅकेजचं होतं आणि एवढा व्हेंचरचंही सांगणार आहे. पण व्हेंचरचं सांगायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की पुढच्या संडेचा माझा जो टॉक आहे दॅट इज गोइंग टू बी ऑन स्टार्टअप्स आणि स्टार्टअपचा प्रोजेक्ट फायनान्स जो आहे तो कसा असतो त्याच्यावर मी बोलणार आहे. महाराष्ट्र ॲज ए सेड इज अ वंडरफुल स्टेट वेअर वी हॅव सो मेनी यंगस्टर्स विथ इनोव्हेटिव्ह आयडियाज. खूप सारे तरुण मुलं महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांच्या इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत आणि अशा इनोव्हेटिव्ह आयडियाजना आम्ही सपोर्ट करू इच्छितो आणि त्याच्याकरिता स्टार्टअप योजना जी आहे ती आपण राबवत आहोत. तुमच्या आणखी माहितीसाठी सांगतो की सगळ्याच्या सगळ्या स्कीम ज्या आहेत ह्या गव्हर्नमेंटच्या सेटअपमध्ये बसत नाही. हे मलाही माहित आहे, तुम्हालाही माहित आहे. म्हणून आम्ही प्रायव्हेटली, मी तुम्हालाही माहित आहे बरेचसे सोशल कामामध्ये मला इंटरेस्ट आहे, तर आम्ही मित्र मिळून आम्ही एक बिग लिप नावाचं एक कॉम्पिटिशन आम्ही आताच सुरू केली होती आणि त्यामध्ये आम्ही जे स्टार्टअप आहेत, नवीन तरुण मुलांचे जे योजना आहेत, आयडियाज आहेत, त्या त्यांना आम्ही बोलावलं होतं. त्यांच्याकडून अर्ज आम्ही मागवले होते लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. वी वॉन्टेड यू टू थिंक ड्युरिंग दिस लॉकडाऊन and then we had to propose this competition and we received tremendous response. We received 309 ideas, projects in that short time. आम्ही फक्त 8-9 दिवसाचा वेळ दिला होता. त्याच्यामध्ये वंडरफुल आयडियाज आम्हाला मिळाल्यात. वी गॉट अ व्हेरी गुड रिस्पॉन्स आणि त्याच्यामधले आम्ही 60 सिलेक्ट केला. 60 मध्ये आणखी कॉम्पिटिशन, त्याच्यामधल्या 20 सिलेक्ट केला, त्याच्यामध्ये आणखी कॉम्पिटिशन, त्याच्यामधले 8 सिलेक्ट केले. त्याच्यातही कॉम्पिटिशन आता आम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे. ते आम्ही आता मंगळवारी जो आहे तो मंगळवारी आपण GBC वरही तो प्रोग्राम आपण दाखवणार आहोत. जास्त वेळेचा नसणार आहे तो, एक 7-1 वाजता करू. एका तासाचा तो प्रोग्राम असेल. त्याच्यामध्ये ही नवीन आलेले जे आयडियाज आहेत ती मुलं सुद्धा त्यामध्ये असणार आहेत अँड वी आर गोइंग टू डिक्लेअर वन विनर आउट ऑफ दॅट. पण 8ही जणांना आम्ही सपोर्ट करणार आहोत. पण एक विनर जो राहिला आहे, वी आर गोइंग टू गिव्ह हिम अ प्राइज ऑफ ₹10 लाख. So this is out of our social commitment we are a group of friends and ते आम्ही सगळे स्पॉन्सर करणार आहोत. थोडं मिळून स्पॉन्सर केलं तर प्रत्येकावर एवढं ओझं येत नाही आणि मेंटरिंग सुद्धा आम्ही त्यांचं करणार आहोत. तर ते बिग लिप जे आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या नावाने करतोय आणि 10 लाख रुपयाचं प्राइज जे आहे ते देणार. दरवर्षी आम्ही कॉम्पिटिशन जी आहे ती घेत जाणार. वी वॉन्ट टू प्रमोट यंग एंटरप्रिनर्स विथ ब्राईटेस्ट ऑफ आयडियाज आणि सगळ्या जाती धर्मांसाठी खुली आहे असं काहीच नाही. बाबासाहेबांनी सगळ्यांसाठीच केलंय. आमची इच्छा सगळ्यांसाठीच करायची आहे. तर ते मी तुम्हाला याच्यासाठी सांगत होतो की अशा प्रकारच्या व्हेंचर कॅपिटल स्कीम गव्हर्नमेंटच्या सुद्धा आहेत. ते पुढच्या मध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेन. स्टार्टअप आणि प्रोजेक्ट फायनान्स मध्ये आपण ते व्हेंचर कॅपिटलची स्कीम सुद्धा डिस्कस करणार आहोत. आता मी तुम्हाला हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे पॅकेज केलेलं आहे ते तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगत आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे जे आहे ते गव्हर्नमेंटनी कोलॅटरल फ्री लोन्स जे आहेत ते MSME साठी जाहीर केलेले आहेत. So there would be, you will not be asked for any collateral for this additional loan, but this is additional loan. So what are the conditions? Condition याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे? So your loan, total loan should not be more than 25 crores. This is only for MSME. हे फक्त MSME साठी आहे. 25 कोटीच्या वर तुमचं कर्ज नको. दुसरी कंडिशन जी आहे ती अशी आहे की तुमचा टर्नओव्हर जो आहे तो 100 कोटीच्या वर नको. युअर टर्नओव्हर हॅज टू बी विदिन 100 crores. आणि यानंतर हा जो याच्याकरिता तुम्हाला नॅशनल गॅरंटी स्कीम जी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची त्याच्यामध्ये गॅरंटी मिळणार आहे. पण हे लोन किती मिळेल तुम्हाला? तर हे जेवढं तुमच्यावर असेल त्याच्या 20% मर्यादेमध्येच तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे दिस इज काइंड ऑफ अ कॅपिटल इन्फ्युजन गव्हर्नमेंट इज डुईंग. आणि त्याचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे, दिस रेट ऑफ इंटरेस्ट इज गोइंग टू बी समवेअर अराउंड बिलो 10 असं आणायचा प्रयत्न चालू आहे. त्याचे
जी आर अजून आलेला नाही, पण लगेच आता येईल असं आम्हाला फिलर्स आलेले आहेत, आम्हाला असं कळलेलं आहे. सो दॅट लोन्स ऑन दिस रेट ऑफ इंटरेस्ट ऑन दिस कोलॅटरल फ्री लोन विच वुड बी maximum 20% of what you have already taken. So this is kind of an additional loan. So rate of interest would be somewhere around 10% or below 10%. सो तो एक फायदा जो आहे तो याच्यामध्ये मिळणार आहे आणि तुम्हाला ऑक्टोबर 31च्या आधी याच्यामध्ये अप्लाय करावा लागणार आहे. यू विल हॅव टू अप्लाय बिफोर 31st ऑफ ऑक्टोबर फॉर दिस. आणि 1 वर्षाचं मोरॅटोरियम याच्यामध्ये दिलेलं आहे. मोरॅटोरियम मध्ये यू डोंट हॅव टू पे देन फॉर इन्स्टॉलमेंट्स फॉर 1 इयर. तर अशा प्रकारची गव्हर्नमेंटची स्कीम जी आहे ही अशा प्रकारची ह्यामध्ये दिलेलं आहे. दुसरं त्यांनी जे दिलेलं आहे तर सबऑर्डिनेट डेट फॉर स्ट्रेस्ड MSME ज्याचं NPA झालेलं आहे, समजा आता नुकतंच NPA झालेलं आहे, तर यांच्याकरिता 20,000 crores प्रोव्हिजन जी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने करून ठेवलेली आहे. पण याच्या गाईडलाईन्स अजून यायच्या आहेत. पुढच्या 1 आठवड्यामध्ये ह्या सुद्धा गाईडलाईन येऊन जातील. मग मी तुम्हाला ह्या ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत ते पुढच्या रविवारी जे आहे तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे. तिसरी आणखी महत्वाची गोष्ट ते इक्विटी पार्टिसिपेशन. MSME ज्यांना फार एक्सपांड व्हायची गरज आहे, एक्सपान्शनसाठी त्यांना पैसे लागत आहेत, याच्याकरिता जवळपास 50,000 कोटीचा इक्विटी फंड, मदर ऑफ फंड्स जो आहे तो केंद्र शासनाने निर्माण केलेला आहे. त्याचे गाईडलाईन्स आता लवकरच येतील आहे. ते सुद्धा मग तुम्हाला पुढच्या रविवारी तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल मी सांगणार आहे. आणखी जो EPF आहे, ज्या कंपनीज, अशा कंपनीज ज्याच्यामध्ये रोजगार एम्प्लॉईज जे आहेत, दोज कंपनीज वेअर द नंबर ऑफ एम्प्लॉईज इज लेस दॅन 100, 20 म्हणजे 20 पासून EPF लागू होतो. 20 ते 100 मधले जे आहेत तिथे त्यांच्यासाठी ही योजना आहे. आणि जिथे 90% त्या जेवढे तुमच्याकडे एम्प्लॉईज आहेत 20च्या वर, त्यांच्यापैकी 90% लोकांचा पगार जो आहे 15,000च्या कमी हवा. याच्यासाठी ही योजना जी आहे ती लागू होईल आहे. 3 महिन्याचा ऑलरेडी गव्हर्नमेंटने दिलेला आहे, पण जून, जुलै आणि ऑगस्ट ह्या 3 महिन्याचा EPF कॉन्ट्रीब्युशन एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईज यांचं सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे ते देणार आहे. आणि नंतर परत आपलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे 12% जे असतं एम्प्लॉयरचं, ते कमी करून गव्हर्नमेंटने 10%वर आणलेलं आहे. आता तुम्हाला वाटत असेल की आणखी याच्यापेक्षा जास्त पाहिजे, कारण बऱ्याच जणांचं आम्हालाही म्हणणं होतं की या कोविडमध्ये एवढा बिझनेस खाली गेलेला आहे, त्यामुळे आणखी जास्तीचं मिळायला पाहिजे. ते तुमचे सजेशन्स असतील तर प्लीज आम्हाला कळवा. वी विल ट्राय टू कम्युनिकेट टू द गव्हर्नमेंट. वी विल ऑल्सो ट्राय टू कम्युनिकेट टू महाराष्ट्र गव्हर्नमेंट ॲज वेल. आणि याच्यापेक्षा आणखी जास्त काही आपल्याला मिळू शकतं का, त्याचा नक्कीच तुमच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. विशेषतः मला स्वतःला MSME बद्दल फार जिव्हाळा आहे, कारण लोकांना एम्प्लॉयमेंट देण्यासाठी MSME हे फार मोठं साधन आहे असं मी मानतो. आणि म्हणूनच मी खूप प्रयत्न करून ती चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम जी आहे ती खूप मोठी स्कीम आहे. ती मोठी स्कीम फार प्रयत्नाने, खूप मेहनत करून ती सरकारमध्ये स्कीम एवढ्या लवकर एकाच वर्षामध्ये मंजूर होणं, सँक्शन होणं, बजेट होणं, सेशन मध्ये पास करून घेणं एवढं सोपं नसतं. पण एक पॅशन होतं, तरुणांसाठी आपल्या काहीतरी करावं, त्यांना एक परमनंट स्कीम अशी असायला पाहिजे, अशी माझी फार इच्छा होती. आणि आता जवळपास मला 3 वर्षाचा कालावधी या इंडस्ट्री डिपार्टमेंटमध्ये झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये मी अशी एक स्कीम जी परमनंट चालू राहणार, बरेच वर्ष पुढे चालू राहणार आहे, असं एक काहीतरी करू शकलो, याचं मलाही समाधान वाटतं. आता त्याच्या इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशनसाठी सुद्धा आम्ही आता खूप प्रयत्न करणार आहोत. मागचं वर्ष जे आहे ते इलेक्शन मध्ये निघून गेलं. इलेक्शन संपला, गव्हर्नमेंट बसला की त्याच्यानंतर लगेच कोरोना जो आहे तो स्टार्ट झाला. त्यामुळे आम्ही तेवढी मदत तुमची करू शकलो नाही, हे मला माहित आहे, याची मला जाणीव सुद्धा आहे. पण आता या 1 तारखेपासून, उद्यापासूनच आम्ही कामाला सुरुवात करतोय. हळूहळू जुलैमध्ये आपण हे फार मोठं ड्राईव्ह घेऊन जेवढ्या हे केसेस राहिलेल्या आहेत त्या केसेस पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. पण एक लक्षात ठेवा, मी सांगितलं काय की 50 लाखाची स्कीम आहे म्हणून सगळे प्रोजेक्ट तुमचे 50 लाखाचे करू नका. 25 लाखाच्या वर जे प्रोजेक्ट्स असतील त्याची डबल स्क्रुटिनी करायचे आदेश मी दिलेले आहे. कारण माझ्या असं लक्षात आलंय की आपण 50 लाखाची स्कीम आहे, तर काही जण जे आहेत मागचा पुढचा विचार न करता, आपण किती आपलं उत्पन्न येणार आहे आणि कशी परतफेड करणार आहे याचा विचार न करता ही प्रोजेक्ट थोडेसे वाढवून देत आहेत. म्हणून आम्ही
थोडासा इंटरफेअर जे आहे मी त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह इंटरफेअर आहे अशा प्रकारचा मी केलेला आहे. हे आता तुम्हाला सांगत असताना जसं मी कोकण विभागाचे सांगत होतो वेगवेगळे प्रकारचे, मग तिथं फिशरीचा उद्योग जो आहे तो काल मी सांगत होतो चांगल्या प्रकारे करता येईल. फिशरीसाठी सगळ्यात महत्वाचं काय लागतं? कोल्ड स्टोरेज लागतं. कोल्ड स्टोरेजला पॉवर जास्त लागतं. तर आम्ही पॉवर मध्ये जसं ₹1 सबसिडी त्या ठिकाणी दिलेला आहे. ईडी एक्झम्पशन, इलेक्ट्रिसिटी ड्युटी एक्झम्पशन आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि प्लस 5% इंटरेस्टवर आम्ही हे दिलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही माल जर विकला त्याच्यावर जो काही SGST लागतो तो आम्ही तुम्हाला वापस करतो. तर अशा प्रकारचं साधारणतः MSME. दुसरं एक महत्वाचं जे आहे ती क्लस्टर स्कीम तुम्हाला सांगतो आणि मग मी थोडंसं थांबणार आहे. मग आपण प्रश्न उत्तर घेणार आहोत. तर क्लस्टरची जी स्कीम आहे काय होतं की आपल्याकडे आता वेगवेगळ्या आपण सगळ्या योजना ज्या बघतो तर प्रत्येक ठिकाणी इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रिब्युशन लागतं आणि प्रत्येकाकडे एवढे पैसे नसतात याची मला जाणीव आहे. माझ्याही मी लहानपण सगळं खेड्यामध्ये घालवलं असल्यामुळे मला या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे. आणि हे करीत असताना मग आपण जे जसं महिलांसाठी मी म्हटलं की आपण पॉलिसी आणलेली आहे तर बरेच सारे जसं आता गारमेंटचा उद्योग असेल तर गारमेंटच्या उद्योगामध्येही काय करता येईल आहे की 30-40 महिला 50 महिला एकत्रित येऊन जर त्यांचा व्यवसाय असेल गारमेंटिंगचा कपडे शिवायचा असेल तर ते एकत्रित येऊ शकतात आणि एकत्रित येऊन त्यांना मग लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या मशीन्स ज्या आहेत ते आम्ही देऊ शकतो. याच्यासाठी 5 कोटी पर्यंतचा प्रोजेक्ट तुम्ही करायचा. कॉमन फॅसिलिटी सेंटर आम्ही त्याला म्हणतो. कॉमन फॅसिलिटी सेंटर याच्याकरिता आपण 5 कोटी पर्यंतची जी स्कीम होती आता ती वाढवून 10 कोटी झालेली आहे. तुमच्या महिलांसाठीचा 5 कोटीची स्कीम असेल तर त्यांना 10% मात्र स्वतःचे द्यावं लागतात. त्यामुळे तुमचा प्रोजेक्ट 1 कोटी मध्ये बसत असेल तर तुम्हाला 10 लाख रुपये जे आहेत त्या ग्रुपला स्वतः जमा करून द्यावे लागतात. बाकीचं मग ते कॉमन फॅसिलिटी सेंटरसाठी लागणाऱ्या ह्या गोष्टी आम्ही करतो. यामधून खूप सारे उद्योग जे आहेत ते आता हळूहळू उभे राहायला लागले आहेत. म्हणजे नागपूरचं मला एक खूप चांगलं उदाहरण देता येईल की अगरबत्ती क्लस्टर जे आहे तिथे खूप चांगल्या प्रमाणामध्ये आता सुरू झालेलं आहे आणि अगरबत्ती आता चायनामधून वगैरे कमी झालेली आहे आणि नागपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अगरबत्तीचा वापर होतो हे मला कळलंय. आणि नवीन बिझनेसेस मध्ये तुम्ही अगरबत्तीचा बिझनेस घ्यायला पाहिजे कारण माझ्याही असं लक्षात आलं की जसं आपण कपडे रोज घालतो तसे आपण अगरबत्त्या ज्या आहेत त्या सुद्धा बरेच जाळणारे रोज जाळणारी लोक जे आहेत ते आहेत. त्यामुळे तो बिझनेस जो आहे तो चांगला चालतो. कपडे तरी आपण बऱ्याच दिवस घालत राहतो, अगरबत्ती आपल्याला रोज लागते. तर तो एक सुद्धा एक खूप चांगला बिझनेस जो आहे तो आणि तो एकट्याने करायचा नाही तर मग असे ज्या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत ते 50 लोक 30-40-50 लोक एकत्रित यायचे. त्यांनी मग ह्या मशीन्स वगैरे ज्या आहेत ह्या याच्या क्लस्टरच्या माध्यमातून घ्यायच्या आणि त्या माध्यमातून मग तुम्हाला असे बिझनेसेस जे आहेत ते सुरू करता येतात. सो दिस क्लस्टर स्कीम इज व्हेरी गुड स्कीम ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र which was earlier for 5 crores, now it is for 10 crores. So women clusters we should concentrate on if you are like into tailoring business or if you are like into making these joysticks. So that is any kind of a business. If you are into electronics, if you are into anything you name it, if you are into shoemaking, then also you can come together and you can come in this cluster scheme. जुतेही तुम्ही बनवत असाल तरी खूप चांगलं क्लस्टर तुमचं होऊ शकतं. सलवार सूट वगैरे तुम्ही शिवत असाल त्याचंही खूप चांगलं क्लस्टर होतो. आवळ्यापासून तुम्हाला काही औषध वगैरे बनवायचं असेल सगळे मिळून एकत्रित आले त्याचंही खूप चांगलं क्लस्टर होऊ शकतं. हळदीचं तुम्ही काही बनवत असाल हळदीवाले फार्मर्स एकत्रित आले त्यांचंही खूप चांगलं क्लस्टर जे आहे ते होऊ शकतं. रबर पासून काही आपल्याला बनवायचं आहे त्याचे खूप चांगलं क्लस्टर जे आहे ते होऊ शकतं. आणि जे मी हे सांगत आहे प्रिंटिंग क्लस्टर आहे, गोल्ड क्लस्टर आहे, हे सगळे मी मंजूर केलेले क्लस्टर म्हणून तुम्हाला सांगत आहे. हे सगळे आपण मंजूर केलेले आहेत. याच्यामध्ये 5 कोटी पर्यंत होतं, आता 10 कोटी पर्यंतचं ग्रँट लोन नाही, ही ग्रँट आम्ही तुम्हाला देतो. कॉमन फॅसिलिटी सेंटर बनवण्यासाठी ही ग्रँट आम्ही तुम्हाला देतो. एक ट्रायबलचं क्लस्टर आम्ही इथे मंजूर केलेलं आहे पालघरमध्ये. त्या ठिकाणी ते आपले वारली पेंटिंग जे आहे ते वारली पेंटिंगचं ते करतात आणि खूप सुंदर त्यांनी खूप मेहनती आहेत, खूप गरीब आहेत पण खूप मेहनती आहेत. त्यांच्याकडे स्वतःचे पैसे नव्हते तर त्यांच्या पेंटिंगचं एक्झिबिशन लावलं आम्ही. ते मग काही इंडस्ट्रीज वाल्यांना विकत घ्यायला सांगितलं आणि ते पैसे त्यांचं कॉन्ट्रिब्युशन म्हणून आम्ही तिथे घेतलेलं आहे. तर असे खूप इंटरेस्टिंग गोष्टी ज्या आहेत त्या घडत आहेत. एक अशा काजूचं क्लस्टर आपल्या
कोकणामध्ये बरेचसे काजूचे क्लस्टर आम्ही घेत आहोत. त्याच्यामध्ये एक लेडी आहे, तिचं मला फार कौतुक वाटतं. ती फार महिला मेळाव्यामध्ये मला भेटली होती मुंबईमध्ये आणि फार मागं लागली होती, की तिला बँकेचं लोन मिळवून द्यायला पाहिजे. बँक मॅनेजर ऐकत नाही असं ती सारखं म्हणायची. खूप कधी-कधी 1-2दा तिच्या डोळ्यातून अश्रूही आलेले मी बघितलेत. तेव्हा मी माझ्या जीएमला सांगून खूप प्रयत्न करून तिला ते लोन मिळवून दिलं आणि त्या जीएमचा त्यांच्यावर विश्वासच नव्हता, की हे देतील म्हणून पैसे वापस करतील. पण त्या मेहनतीने त्या लेडीनी मिस्त्री म्हणून त्यांचं नाव आहे. त्या मेहनतीने खूप चांगला बिझनेस आता नुकताच सुरू केलाय आणि त्यांनी इन्स्टॉलमेंट जे आहे ते रेग्युलर इन्स्टॉलमेंट भरतायत. तर असेही जे आहेत खूप बरं वाटतं, चांगलं वाटतं, की जेव्हा अशा प्रकारचे छोट्या-छोट्या प्रयत्नामधून हळू-हळू मोठे व्हायचं स्वप्न बघण्याचं लोकं जे आहेत ते प्रयत्न करत असतात. कोरोनामुळे नक्कीच संकट आपल्या सगळ्यांवर आलेलं आहे. म्हणजे तुमचाच एखादा जो बिझनेस कमी झालाय असं नाही. मोठ्या-मोठ्या लोकांचे ऑटो सेक्टर पासून सगळ्यांचे बिझनेसेस जे आहेत, ते कमी झालेले आहेत. पण सगळ्यांचे बिझनेस जरी कमी झालेले असतील तरी ही परमनंट नाही. ही परिस्थिती परमनंट नाही. नथिंग इज परमनंट. दॅट इज व्हॉट लॉर्ड बुद्धा सेज. नथिंग इज परमनंट. ही सुद्धा निघून जाणार आहे. आज नाही उद्या जाईल आहे. मी सांगितलं, की असे संकट जे आहेत येत राहतात. 2008-9 मध्ये अशा प्रकारचं रिसेशन जे आहे ते आलं होतं. आताही हे आहे. पण 1 वर्षामध्ये हे निघून जाईल असं वाटतं आणि तेव्हा निघत असताना तोपर्यंत आपली तयारी असायला पाहिजे. ह्या क्रायसिसमध्ये आपली तयारी आपण करून ठेवायला पाहिजे. आणि त्याच्यावर मग पुढे जो आहे, जसं हे संकट निघालं, आता तुम्ही स्वतःच्या गरजा कमी करून घ्या. तुम्हाला वाटत होतं, की तुमच्या महिन्याचा ₹50,000 बिझनेस होणार. तो होऊ शकतं आता 10,000 वर येईल, 15,000 वर येईल. काय करायचं? स्वतःच्या गरजा कमी करायच्या. स्वतःच्या गरजा कमी करायच्या. हा कठीण काळ आहे. स्वतःच्या गरजा आपण कमी केल्या तर कमी पैशामध्ये आपलं भागू शकतं. हेही लक्षात ठेवा. कमी पैशामध्ये भागू शकतं हे कोरोनामध्ये आपण शिकलेलो आहोत. ज्या लोकांकडे भरपूर गडगंज पैसा होता त्यांनाही खर्च करायची संधी या कोरोनामध्ये मिळाली नाही. त्यांचंही खूप कमी पैशामध्ये भागत होतं हे कृपया लक्षात घ्या. त्यामुळे कमी गरजा आपण जर कमी केल्या, 5-6 महिने आपण ही जी कळ सोचली, तर उद्या येणारा जो काळ आहे हे हळू बिझनेस जो आहे तो ग्रो होईल आहे. कारण पैसे जे आहेत हे पैसे लोकांकडे आहेत. कोरोनाच्या आधी पैसे लोकांकडे होतेच. पीपल वेर हॅव्हिंग मनी बिफोर कोरोना and they did not get any chance to spend during this crisis. Did they get? No, they were sitting at home, and when they were sitting at home they were no avenues to spend at all. Malls are closed down, restaurants are closed down. Where are they going to spend? They were not able to spend any money, so money is with them. पैसा त्यांच्याकडे आहे. नाउ दॅट विल डिपेंड ऑन यू, की तो पैसा आपण त्यांच्याकडून कसा काढतो. कारण लोकांच्या सवयी ज्या आहेत थोड्याशा बदलतील आहे. त्यामुळे मागे मी जसं सांगत होतो पहिल्याच सेशनमध्ये मी सांगितलं सॅनिटायझर, मास्क ह्या गोष्टी ज्या आहेत अशा प्रकारच्या हेल्थशी संबंधित असणाऱ्या गोष्टी, ग्रॉसरी ह्या अशा गोष्टींची खप जो आहे तो वाढणार आहे. त्यामुळे काही बिझनेस आपला जो दुसरा असेल तो एकदमच बंद झाला असेल तर थोडासा अशा प्रकारचंही सेलिंग जे आहे मार्केटिंग याच्यामधून शिकतो असं दुसऱ्यांचं प्रोडक्शन असेल ते घेऊन आपण आजूबाजूला विकायला हरकत नाही. फ्लेक्झिबिलिटी बिझनेसमध्ये आपण थोडीशी ठेवायलाच पाहिजे आणि कुठलंही काम जे आहे ते काम कमी समजता कामा नये. आणि फारच वाईट परिस्थिती असेल तुम्हाला तर आज या कंपन्यांमध्ये लेबर जो आहे तो फार बाहेर गेलेला आहे महाराष्ट्रातून. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये बरेचशी लोक जी आहेत ती लागत आहेत. 2, 3, 4, 5 महिन्यासाठी कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यामध्ये कमीपणा मानू नका. श्रम करताय, श्रमाचा गर्व बाळगा. कमीपणा त्याच्यात मानू नका. खूप सारी लोक जी आहेत ही छोट्या-छोट्या याच्यामधून वर गेलेली आहेत. हे कृपया तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामधूनच आपल्याला शिकायचं आहे. आता आपण बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आणखी खूप सारं सांगण्यासारखं आहे पण वेळ खूप लागतो हे सांगत असताना मग तुमच्या प्रश्नांच्या याच्यामधूनही आपण काही संवाद जो आहे तो साधणार आहोत. त्यामुळे इथेच थांबतो पण परत एकदा सांगतो की दिस इज अ गुड बिझनेस आणि नवीन शोधा जरा थोडासा. एक उदाहरण सांगतो. माझ्या ओळखीचे एक जण आहेत. त्यांनी काय केलं गोल्ड फाइंडिंग ची कंपनी टाकली आहे. गोल्ड फाइंडिंग म्हणजे काय बऱ्याच जणांना माहित नसेल. तर आपण जे सोन्या चांदीच्या गोष्टी घालतो
आणि ते जसं नेकलेस घालतो, नेकलेसचा जो हुक असतो लावायचा त्याला फाइंडिंग म्हणतात. कानामध्ये मागं जे असतं आपण डूल वगैरे महिला जे आपल्या सुंदर घालत असतात, त्याला मागं लावायचं जे क्लिप वगैरे असतं, तर त्याला फाइंडिंग म्हणतात. तो स्क्रू तिथे असतो त्याला टाईट करतो आपण, त्याला फाइंडिंग म्हणतात. म्हणजे लॉक जे आहेत ते लॉक असतात, ते लॉकला फाइंडिंग म्हणतात. त्यांनी मी म्हटलं की हे तुम्ही कशी काय तुमच्या डोक्यामध्ये आयडिया आली, तर तो इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशनच्या ह्याच्यामध्ये इंजिनियर आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं होतं. तर दुसऱ्या एका माझ्या मित्रासोबत त्यांनी भेट घेऊन त्यांनी आता तो छोटा उद्योग सुरू केला आहे. उद्योग सुरू केला आणि कोरोना आला. त्यामुळे तो आता एवढा परेशान झाला की त्याची तब्येत बिघडली. मग तो माझ्याशी बोलला. मग मी त्यांना समजावून सांगितलं की हा वेळ जो आहे आता तुम्ही काय करायचं, की तुमच्याकडे वेळ आहे, तर तुम्ही जे चायनामधून आलेले खूप सारे लॉक्स जे आहेत ते चायनामधून बनवून येतात, गोल्ड फाइंडिंग तिथून बनवून येतात. तर ते जे आहे ते तुम्ही आता रिसर्च करा आणि इथे बनवायला लागा. कारण बऱ्याचशा कंपनीज आता चायनामधून माल घेणार नाही. बऱ्याचशा कंपनीज तिथून शिफ्ट होणार आहेत आणि खूप साऱ्या त्याच्यामधल्या इंडियामध्ये येतील, खूप साऱ्या त्याच्यामधल्या महाराष्ट्रामध्ये येतील आहे. कारण महाराष्ट्र इज अ प्रिफर्ड डेस्टिनेशन फॉर इंडस्ट्रीज. त्यामुळे ह्या अशा छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामधून आपल्याला संधी निर्माण होतील आहे. मागं मी म्हटलं, की तुम्हाला सायबर सिक्युरिटीचा कोर्स करायला पाहिजे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स करायला पाहिजे. हे टेक्नॉलॉजीच्या असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, ते तरुण मुलं जे इंजिनियर आहेत त्यांनी ते शिकायला पाहिजे. जपानमध्ये आजच्या घडीला जवळपास 5,00,000 लोकांच्या इंजिनिअरची रिक्वायरमेंट आहे. आहे का आपला कोणी इंजिनियर तयार तिथे जाण्यासाठी? ज्याला जॅपनीज येते त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा. त्याला तिथे इंटरव्ह्यू कॉल कसा मिळवून द्यायचा ती जबाबदारी माझी. आमचे एक मित्र आहेत ते जॅपनीज शिकवतात आणि लोकांना जे आहेत ते तिकडे जपानलाही पाठवतात. 21, 22, 25 एक जणांना त्यांनी तिथे पाठवलंय. तिथे कमीत कमी सॅलरी जी आहे ती ₹75,000 ₹1,00,000 पासून सुरू होतं. पण एक अट कुठली? तुम्हाला जॅपनीज यायला पाहिजे. ह्या अशा संधी अवेलेबल आहेत. खूप सारे इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्रामध्ये आहेत, खूप सारे इंजिनिअर्स आहेत. त्यांनी आता जॅपनीज शिकायला पाहिजे. थोडासा अशा कठीण काळामध्ये आपण स्वतःचं मोबिलायझेशन जे आहे किंवा आपलं स्वतःचं टॅलेंट जे आहे, ते आपली युटिलिटी जी आहे ती वाढवायला पाहिजे. इन दिस टाईम ऑफ क्रायसिस, व्हॉट वी शुड डू? वी शुड गेन मोर नॉलेज what is required by industries now, that we should understand. And just like I said that we should learn Japanese, engineers are in large demand in Japan, so there would be 5 lakh vacancies over there. So you can, if you know Japanese, there are some grades, so you have to know at least N3. That would take time, so it takes around 6 to 8 months to or 1 year to go to N4 level, N5, N4, N3. N3, if you are N3, there is a guarantee of you getting a job. Even N4 is okay. So they are looking for such kind of persons who are technically sound, who are engineers and who know Japanese language. So there is a scope for you. I told you an example of gold findings. So these are the now opportunities that are coming up. Asha opportunities मध्ये artificial intelligence are talked about, cyber security I talked about. अशा प्रकारच्या संधीमध्ये आपण घ्यायला पाहिजे, यायला पाहिजे. टेक्नॉलॉजी जे आहेत ते इंजिनियर्स लोकांनी आता शिकायला पाहिजे आणि ह्या टेक्नॉलॉजी फक्त इंजिनियर्सलाच येतात असं नाही. दुसरे सुद्धा जे आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स आहे, सायबर सिक्युरिटीचा कोर्स आहे, हे बाकीचेही जी मुलं जी आहेत ती नक्कीच करू शकतात. डेटा एनालिटिक्स आहे ते सुद्धा आपण करू शकतो आणि त्याला 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. अशा नवीन-नवीन गोष्टी शिका. You should learn these things and empower yourself with this skill. If you are skilled enough as per the requirement of industry, you would be picked up because industry also require good persons. And now there is a demand for labor, skilled labor, semi skilled labor. ही डिमांड जी आहे ही मोठी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व होऊ शकता. बिझनेस नसला चालत आहे तर काही दिवसांसाठी आपण हेही करायचं, सोडायचं नाही, पण बिझनेस व्हायचं म्हणून. बिझनेसमन व्हायचं हा स्वप्न सोडायचं नाही. पण काही ऍडव्हर्स सिच्युएशन आली तर अशाही गोष्टींसाठी थोडासा फ्लेक्झिबल राहायचं, तो 2 पैसे कमवायचे, परत आपण आपल्या स्वप्नांकडे वळायचं आणि मेहनतीनं ते घडवून आणायचं. याच्याकरता आमची जेवढी काही मदत होऊ शकेल आम्ही ती मदत करायला तुम्हाला नक्कीच तयार आहोत. आणि आणखी या नवीन-नवीन आयडियाज काय-काय राहू शकतात तुम्हाला पुढच्या इनसाइट्समध्ये, त्या प्रोग्राम एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला नक्कीच सांगणार आहोत. आणि आता तुम्ही ते कारण स्टार्टअप आणि प्रोजेक्ट फायनान्स त्याच्यावरच आहे, ते आपण तुम्हाला सांगणार आहोत. तर आता तुमचे क्वेश्चन्स जे आहेत ते मी घेणार आहे आणि त्याच्यानंतर जे राहिलेले क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण राहिलेला
काही क्वेश्चन्स जे आहेत जे मला उत्तर देता आलं नाही समजा टाइमच्या अभावामुळे, ते आपण तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आहे, तुम्ही तुमच्या क्वेश्चनच्या इथे प्लीज लिहून पाठवा, जेणेकरून मग तुमच्या मोबाईलवर मला ते प्रश्नांचं उत्तर पाठवता येईल. थँक्यू सो मच. येस टीम प्लीज. Yes, Vilas Divar, agriculture scheme, my agriculture land 5 acres Aurangabad, food industry and export. औरंगाबाद साठी एक अतिशय चांगले ॲग्रो प्रोसेसिंग मी सांगू शकतो. मक्याचं प्रोडक्शन तिथं खूप चांगलं होतं, त्यामुळे मक्यावर आधारित असणारं प्रोसेसिंग हे औरंगाबाद साठी खूप महत्वाचं आहे, चांगलं आहे. त्याचा फायदा जो आहे हा फार्मा इंडस्ट्रीमध्ये होतो. फार्मा इंडस्ट्री तुमचा ते प्रोडक्ट जे आहे ते मक्याचं घ्यायला तयार राहणार आहे, त्यामुळे तो एक त्या ठिकाणी आहे. दुसरा की तिथे हळदीचंही जे आहे, हळदीचं सुद्धा चांगलं त्या ठिकाणी होऊ शकतो. तिसरा, छोटे छोटे तुम्ही जर 5 एकर जागा असेल तर त्याला जर तुम्ही छोटे छोट्या प्लॉट मध्ये मिनी फूड पार्क जर तिथे तुम्ही उभारू शकत असाल तर ते प्लॉट तुम्ही दुसऱ्यांनाही विकू शकता आणि तिथे स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून याला गव्हर्नमेंटची सुद्धा मदत जी आहे ती मदत सुद्धा त्यांना फूड पार्कच्या निमित्ताने होणार आहे. त्याचाही फायदा जो आहे तुम्हाला मिळू शकेल आहे. Yes. Honorable Sir Mahanayak, we are in a process to provide human resource to the MSME. Do we get your cooperation? Yes, sure, Manoj. You will definitely get our cooperation. We have a requirement from industries, those who require manpower. So I have your number now here. So I will, what you can do is you can meet our GMDIC, Mr. Bharti, there in Nagpur. He will help you in this. I will give a message in your name to him. Yes. Harshavardhan, we Sindhu coir industry or coir manufacturer Kudal Sindhu. Yes, I know Kudal has been doing good work. सिंधू कॉयर मॅन्युफॅक्चर कुडाळला खूप चांगला एक कॉयर इंडस्ट्रीचा आपला युनिट त्या ठिकाणी आहे. मला वाटतं की बऱ्याच लोकांनी जाऊन ते बघायला पाहिजे. कोकणामध्ये आपल्याला एक कॉयर इंडस्ट्री प्रमोट करायची आणि त्याच्याकरता खूप सारे फायनान्शियल इन्सेंटिव्ह जे आहेत ते आपण देत आहोत. हळूहळू आपण ती डेव्हलप करायचा प्रयत्न करू आणि 1% मी सांगितलं फक्त 1% प्रोसेसिंग होतं, ते जास्तीत जास्त प्रोसेसिंग करण्याला आपण म्हणजे त्याच्यामध्ये पैसे जे आहेत ते 2 पैसे तुम्हाला नक्कीच मिळू शकतात. नेक्स्ट प्लीज. क्षितिज सर, फॉर वुमेन which small scale business are there under this chief minister employment generation? All businesses are allowed under chief minister's employment generation program except 7-8 बिझनेसेस जे आम्ही करायला नाही म्हणतोय. दारू, टोबॅको रिलेटेड गुटखा वगैरे जे आहेत ते नाही. देर इज नेगेटिव्ह लिस्ट ओनली. जे 8-10 आहेत, बाकी सगळं त्यामध्ये अलाउड आहे. जे तुमच्या मनामध्ये येईल ते तुम्ही करू शकता. फक्त दारूचा, मटणाचा, त्यानंतर गुटखा वगैरे बनवणं, तंबाखू, सिगरेट बनवणं हे सोडून बाकीच्या गोष्टी तुम्ही करू शकता. रवी फ्रॉम अकोला, सर, स्टँड अप इंडिया स्कीम अपफ्रंट मार्जिन मनी सबसिडी नॉट yet released by Maharashtra government. GR19, if this machinery is released then many project can be. Yes, I agree. पण आता या कोविडच्या सिच्युएशन मुळे काय झालेलं आहे की सगळं काम जे आहे ते थांबलेलं आहे. आता जसं मी म्हटलं की 1 तारखेपासून हळूहळू महाराष्ट्र ओपन अप होत आहे, गव्हर्नमेंट सुद्धा ओपन अप होत आहे आणि त्याच्यामध्ये ह्या स्कीम्स ज्या आहेत याचं आता रिलीज जे आहे ते सुरू होईल आहे. मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्येही रिलीज सुरू होणार आहे. नेक्स्ट. दिनेश सर, ऍग्रिकल्चर बिझनेस बाय पेस्टिसाइड नीम बेस या योजनेमध्ये करता येणार का? येस, मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये ही नीम बेसची योजना तुम्हाला नक्कीच घेता येईल. ही ऍग्रो प्रोसेसिंगच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आम्ही घेऊ आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये ती स्कीम तुम्हाला करता येईल. नेक्स्ट. Nagesh sir, I have knowledge about solar energy, but I don't have land and capital. How? What do you have when you are saying that knowledge about solar energy? So can you send me details? You send me a detailed SMS on this only. I will revert back to you. Please give your number. Please give your mobile number, Nagesh. Vishal sir, looking for guidance for stand-up idea. We are civil consultant and provide manpower to infra companies.
startup idea. Vishal, next Sunday we are going to have a separate session on startup and project finance. त्यावेळेस मग आपण तुमचा हा प्रश्न जो आहे, I will give an answer. I'll also tell how the startup works. Amit Chavan, sir, I have completed RDP program. I have started Pharmagel manufacturing. Very good. I want to start active pharmaceutical API manufacturing unit. Fantastic. That's very good. From where I can get the list of API that we import from China and formulation for this. I will personally, Amit Chavan, I am very happy that you are planning for API. That's very good. I will personally, I have noted down your number. I will personally send you this information. That's very good spirit actually. Yes. Mohan Gokhale. विना हाऊ अँड वेअर मुख्यमंत्री रोजगार योजनेसाठी अप्रोच करायचा आहे. आमचं ऑनलाईन पोर्टल आहे विनाजी, आमचं एक ऑनलाईन पोर्टल आहे mha-cmegp.gov.in. ह्या पोर्टलवर तुम्ही जायचं, सगळी ऑनलाईन इन्फॉर्मेशन तिथे आहे. मैत्रीच्या पोर्टलवर तुम्ही गेलं तर त्याच्याही मध्ये मुख्यमंत्री रोजगार योजनेची सगळी माहिती त्यामध्ये दिलेली आहे. येस, लास्ट क्वेश्चन आय मिस्ड, प्लीज गो बॅक. Dear sir, I am interested in medicinal plant. Krishi Adhikari not supporting. Who can help in Jalna district? Who will help? Please go to our GM, General Manager Industry. I will pass on the message. Advocate Sarjay Rao, I will pass on the message to our GM there in Jalna. Next. Yogesh Power, I have completed RDP and completed choir board training for week. I am going to start choir rope making unit coming months. Jaybim sir, very good. Yogesh, this is very good business for choir. Please start immediately, and we will help you in marketing as well. Yes. Vasubandhu sir, Stand Up India is beneficial for SC/ST entrepreneurs. Yes, it is of course. But we'll take it up this in that next Sunday. I'll tell you detail about startup also and Stand Up India as well. Next. Yeah, Mohan Gokhale, can you repeat your question, please? I am seeing only we. मनीषा सर, मला फिश सप्लायचा बिझनेस करायचा आहे आफ्टर लॉकडाऊन. हा बिझनेस प्रॉफिटेबल राहील का आणि हा फिश सप्लायचा बिझनेस साठी मला हेल्प मिळेल का? येस, माझे खूप सारे आता काल मी कोळी समाजाचे जे आहेत, जे फिशिंगच्या व्यवसायामध्ये आहेत, त्यांच्यासोबत मी चर्चा करीत होतो. त्यांचा एक सेमिनारसाठी मी त्यांना लेक्चर देत होतो. तर त्यांचे खूप सारे कॉन्टॅक्ट माझ्याकडे आहेत आणि तुम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट आम्ही तुम्हाला नक्कीच मिळवून देऊ. येस. Next. Nagesh Ramteke. Okay. Yeah, Nagesh. That's good. I will give you a reply on your mobile. Next. Pramod Wakode, yeah, can we start tea coffee stall cluster? Yes, you can, but then you will require at least 40 to 50 of them coming together. And when we say cluster, so that cluster is only for common facility center. Please remember, you can get common facility center. You cannot independently get a tea stall. So that you have to clearly understand. Next. Vishal, as per new definition of MSME, now some large scale industry will also be part of. How it will affect public procurement policy for MSME? There must be increase in MSME share. Oh, Vishal, let me tell you that the present 4% share itself is not being fulfilled by MSME. So hardly 1% as of now. So don't worry about whether the limit has increased or not. Anaga Pakhale. Hello sir, I am starting my own preschool. How can government help? Please tell. Anga ji, preschool के लिए गवर्नमेंट का कोई ऐसी योजना अभी नहीं है. Not for preschool. Sorry. Preschool you have to start on your own. Yes. Next. Pallavi Javade, sir, I am looking forward in food processing. Very good. Now I was having the same question of marketing, but as you have said in this session, thanks for this. But please tell me about DPR. Sure. Some of the DPR you can find on our CMEGP portal. So some DPRs are ready-made available over there. But as I said, you rightly got it. मार्केटिंग जे आहे त्याच्यापासून सुरू करायची. स्वतः मार्केटिंग शिका, बाजूच्या घरावाल्याला कसं विकू शकता
तिथपासून तुम्ही सुरू करा. नेक्स्ट, विश्वनाथ जामनिक. Yes, Vishwanath, what is your question? Arvind, sir, please say something about stock market. Is it right to invest? Jai. Oh, if you have money, you should invest. And when you see, it is always said that during the crisis, not many of them invest. So it is the right time to invest because, as I said, but you need to have a holding capacity for 1 year. So you have, if you are investing now, you have to think of long term. You are not going to get returns like within 1 month, 2 months, or 3 months. No, you can invest and keep silent for at least a year. Stock stock rates would certainly increase, and try to take pharma related stocks. They are going to increase pharma, IT. Sir, broiler poultry farm come under CMEGP? No, Sujit, I said mutton वगैरे जे आहे ते कोंबड्या काटणं हे CMEGP मध्ये बसत नाही. ते इंडिपेंडेंटली तुम्हाला करावं लागेल. ते आपल्या अॅनिमल हजबंडरीच्या स्कीम मध्ये येतं. नेक्स्ट, Mohan Gokhale from Kolhapur. We are trying to come 50% together in MIDC area and trying to do our business. Can MIDC give the plots without tender? For the MSME, we have kept some reservation. If your requirement of plot size is very small, Mohan Gokhale ji, then you can certainly get this. But what I would suggest, if 50% are there, try to make a cluster of them, and then we are giving for clusters, we are definitely giving land out of turn, and that also sometimes in concessional rate. So you can very well contact our GM DIC Kolhapur. He is a very good officer. He will tell you what our cluster scheme is and how you can get MIDC plots also. Sagar. And Gokhale ji, when you are meeting GM, please tell him my name, that I have told you to meet him. Sagar Sonavne. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीसाठी गव्हर्नमेंटची काही स्कीम आहे का? नाही. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीसाठी गव्हर्नमेंटची स्कीम नाही, पण मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये तुम्हाला सर्व्हिस इंडस्ट्री, ज्याच्यामध्ये हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री सुद्धा येते, 10 लाखापर्यंतचा प्रोजेक्ट तुम्हाला मंजूर करून घेता येतो. नेक्स्ट, Sangamitra. We have one small business of supplying export packaging material, and we have to expand our business with loan. Oh, this is very good. Why don't you write your mobile number and give it to us? And please tell me whether this Sangamitra, whether this business is owned only by women entrepreneur. Classman. Mahendra Benkar, sir, I am a marine engineer and presently doing shore job in Mumbai. Very good. MMB is a nodal agency for development of marine infra. Yes, they have plots along the coastline, but the pre-qualification criteria is very high, wherein we cannot fulfill the financial criteria. Why can't reservation unlike MIDC? Oh, this is good suggestion, actually. Let me talk to MMB guy tomorrow. Tomorrow morning, please, you can give your number. Marine engineer ji, आप जरा नंबर दीजिए अपना, और पानी गुटला आप नंबर दीजिए अपना, वो I will talk to CEO MMB. Please go back. Last question, I didn't read it. Sir, I am from Nagpur. Pallavi, I am interested to start food processing in Nagpur. Whom I can meet here for guidance? Please meet my general manager there, Mr. Bharti. He would guide you. General manager DIC. Yes. Borkar, sir, I am to sponsor for 10 graduate poor SC/ST engineer for learning training of Japanese language. What will be the fee and cost at Aurangabad? Oh, that's fantastic. I will, बोरकर जी, आप काफी अच्छा काम करते हैं सोशल इसमें भी, पुणे एंड औरंगाबाद, that's very good. So I will send a number of our contact who runs these Japanese courses. He's a friend actually, and you can contact him directly. Thank you. But this is a good venture. Good, nice. Vandana Gadikar, sir, I am in shoe making business. Shoe making cluster साठी SC group हवा का? महिलांसाठीचा कुठलाही चालेल, SC ग्रुपही नसला तरी चालेल. क्लस्टर जो आहे तो आपण मंजूर करू शकतो. शेड्यूल कास्टचाही ग्रुप जो आहे तो सुद्धा करू शकतो. शेड्यूल कास्ट नसेल तरी सुद्धा आपण करू शकतो. क्लस्टर साठी कुठल्याही प्रकारचा आपण करू शकतो. Nilesh, hello sir, how to supply disinfectant, sanitizer and liquid soap to government and government entities, hospital, please guide. Nilesh, government ला काही सप्लाय करायचं असेल
तर तुम्हाला टेंडर प्रोसेस मधून जावं लागतं. सो विदाउट टेंडर प्रोसेस इट इज नॉट पॉसिबल ऍक्च्युअली टू डू इट. बट काही काही ठिकाणी आता कलेक्टरकडे सगळे अधिकार जे आहेत ते दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही कलेक्टर ऑफिसला कॉन्टॅक्ट करू शकता की तुमच्याकडे हे अवेलेबल आहे. कोरोनाच्या याच्यामध्ये ते तुम्ही कॉम्पिटिटिव्ह रेटनी जर दिले आणि क्वालिटी जर असेल चांगली तर ते तुमच्याकडून डायरेक्ट खरेदी करू शकतात. सो यू हॅव टू कॉन्टॅक्ट कलेक्टर ऑफिस डायरेक्टली. या महेंद्र. Nishant sir, I am pharmacist and wish to start API manufacturing and expand manufacturing. Please help Nishant. Yes, this is very good. Actually, there was one more guy who wanted to start API manufacturing. I am also going to send him some information. I'll send it to you also, Nishant. And anything, this you will require permissions from FDA. That also I will help you to get permissions for this. Yeah. Next. Vasubandhu sir, I want to start one startup in service industry. For that, I need your guideline. Please share your email ID. My number is this. Yes, Vasubandhu, as I said that we are going to have this startup session next Sunday, same time in the evening. There I'll tell you all these details about the startup also in service industry and then further guidelines too. Thank you. Kanchanjit Netragaonkar. Sir, thank you for this opportunity. I am from Aurangabad, look part in TDP batch to enhance skill in cyber security. Oh, fantastic. Artificial intelligence, cloud computing, data science. Due to Corona, our training was stopped. I would like to request you. Yes, we are going to start this virtual online class. I have already told, and this would be done. Yes. Next. So we'll take one or two more questions and then we'll stop. Sir, I'm interested in stock market career. Oh, this is something. Maybe what I'm going to do that in next, I forgot to tell you. During next my startup session, I am going to bring two startup guys. I'm going to bring two startup guys who would also interact with you directly. And there you can get some information. Maybe one I will call from finance as well. Having said that, on Tuesday also we are going to meet some of the startups. That program also would be shown on GBC. Mohan Gokhale in CNGP age limit for the loan is 50 years, and now we are some new entrepreneur going to go to age 1 can increase the age. We have Gokhaleji, we have already received many applications. So our applications are much more. If we fall short of applications, then maybe we can think of raising that limit. Next. Optimistic sir, I wanted the business from home. I have 1,000 square feet flat terrace. Please give some idea how MSME help me. From home, then you have to think of technology related. So it could be like starting a course on data science, cyber security, such kind of a course. And 1,000 square feet is quite a good area. So there you can start this, and it could start from your home. So technology related businesses, online teaching technologies, that would be one good. That is what I can suggest to you. Yes, so we'll take one more question. It is going to be 9:15 now. One last question I will have. How to contact you, sir? Like this, you can contact me. I am available, so you can contact me like this. But of course, you can contact the GBC team, and then they will come out with whatever questions you have. Sir, I want a business from home. I told just now, optimistic. Please give some idea. I said that industry related with technology, that classes, courses you can start. Let us take the last question and then we end it. Cotton seed oil mill business. Yes, sure. I think cotton seed oil business, that would, what would be, Akash, what is your investment in this? What is the total project cost? What is the total project cost in this? Then I can tell you. If it is below 50 lakhs, I think then this would very well be fitting in our Chief Minister Employment Generation Program.
Okay, I think so. Now we close it here. It is 9:15 now, and next Sunday would be startup. And okay, there was one question which was flashed. I think I can take that question. Yes, so Dipali, Honorable Sir, we Vishrut Market are ready to set an online digital war room for SME people for guidance on HS. They are undergoing very good. Also intend to open incubation center, seek your support and guidance. Of course, the most easiest thing is to guide. I can do that. Support, yes, I would definitely support such kind of a marketing uh, entity which helps SMEs. So now I think we'll end it up. It has been quite some time. You are also listening, and I'm talking and talking. But as I said, that next Sunday we'll have a on startup and project finances on startup. So I will be calling two startup people who have started their business, and their idea. You would be very happy to interact with them because you have been seeing my face throughout now. So I will of course be there to moderate the questions also and explain the details of that. And on this Tuesday evening, around 7 o'clock, we are going to call. I told you that we have taken the competition for startup, and we received a fantastic response. So those very good startups, they would also be present there. So you can also see watch live that program as well on Tuesday. And next Sunday again, then we meet. And all these my talks are repeated on every Thursday. So if you have missed, if some of your friends have missed, you can again rewatch this whole thing. And those questions which I could not answer now, if you have given your mobile numbers, I will definitely answer on that. मोबाईल नंबरवर जर तुम्ही मोबाईल नंबर तुमचे दिले असतील तर त्याच्यावर नक्कीच मी उत्तर देणार आहे. पुढच्या रविवारचा स्टार्टअपचं राहणार आहे आणि त्याच्यामध्ये 2 नवीन स्टार्टअप जे आहेत असे मुलं तुमच्यासोबत इंटरॅक्ट करण्यासाठी मी घेऊन येणार आहे. त्यांच्यासोबत तुम्ही इंटरॅक्ट करू शकता, त्यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता. मी पण तिथंच असेन आणि हा शो गुरुवारी परत आपण रिपीट करणार आहोत. पण मंगळवारी सुद्धा आपण स्टार्टअप कॉम्पिटिशन जी बिग लिप आम्ही घेतलेली होती, 10 लाख रुपयाचं प्राइज आम्ही स्वतः त्याच्यासाठी ठेवलेलं होतं. ते सुद्धा मुलं आपल्यासोबत इंटरॅक्ट करायसाठी येऊ शकतात. सो वॉच दिस अगेन ऑन ट्युजडे. तिथे आम्ही तुम्हाला नवीन आयडियाज कशा लोकांच्या आहेत त्याच्यापासूनही तुम्हाला थोडंसं इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन नक्कीच मिळेल. आणि हा कोरोना जरी असला तरी लॉकडाऊन पिरियडमध्ये आम्ही ती कॉम्पिटिशन घेतली होती. तिथेही मुलांनी उत्स्फूर्तपणे कसं एवढ्या आयडियाज ज्या खूप सुंदर आयडिया झालेल्या आहेत ते तुम्ही बघायला पाहिजे आणि त्याच्यातूनही मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन तुम्ही घ्यायला पाहिजे. तेही तुमच्याच सारखे आहेत, ह्याच परिस्थितीमध्ये आहेत, बट ते वेअर वर्किंग हार्ड इन लॉकडाऊन पिरियड असो. टाइमचा त्यांनी खूप चांगला उपयोग करून घेतलेला होता. त्यामुळे त्याही आयडियाज आपल्याला बघायला मिळतील. विल get a chance to interact with these new entrepreneurs, startups, and I think that will motivate and inspire you. Thank you so much, GBC team. It was quite a good work. Thank you all. Bye bye. See you.